नाही, ज्यांनी मांडला ते आहेत आणि त्यांनी माझी परवानगी घेतली कारण त्यांच्या पक्षाचा मोठा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे ते जरा नागपूरला गेले आहेत, आमच्या गावी गेले आहेत ते. अध्यक्ष महोदय, नियम 293 अंतर्गत कोकण आणि मुंबईचा एक प्रस्ताव या ठिकाणी सन्मान्य श्री भास्करराव जाधव यांनी मांडला आणि त्याच्यावर सन्मान्य श्री आशिष शेलार, श्री असलम शेख, श्री राजन साळवी, श्री धैर्यशील पाटील, श्री संजय कदम, ॲडव्होकेट पराग अळवणी, श्री कालिदास कोळंबकर, श्री वैभव नाईक, श्री सुभाष उर्फ पंडित शेठ पाटील, श्री नितेश राणे, श्रीमती मनीषा चौधरी, श्रीमती तृप्ती सावंत, श्री मंगल प्रभात लोढा, श्री सुनील प्रभू, सन्मान्य प्राध्यापक वर्षा गायकवाड, श्री अमित साटम, श्री अमीन पटेल, श्री संजय केळकर, श्री अमित देशमुख, श्री सदानंद चव्हाण, श्री नसीम खान, श्री सरदार तारासिंग, श्री सुनील शिंदे आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील या सर्व सन्मान्य सदस्यांनी यावर आपले विचार या ठिकाणी मांडले. बऱ्याच सूचना, तक्रारी, अनेक गोष्टी या ठिकाणी आल्या. मुळामध्ये पहिल्यांदा मला असं वाटतं की हा प्रस्ताव कोकणाचा वेगळा आणि मुंबईचा वेगळा आला असता तर अधिक बरं झालं असतं. भास्कररावांनी आधीच सांगितलं की कोकणावर सातत्याने अन्याय होतो आणि वर्षानुवर्ष कोकणावर चर्चाच होत नाही आणि मोठ्या अडचणीत तुम्ही ही चर्चा सगळी आणली तर त्याच्यावर थोडं मुंबईचं अतिक्रमण जास्त झालं. पण मी उत्तरामध्ये कोकणाचे जे विषय आहेत त्याच्यावर अधिक बोलणार आहे आणि मुंबईच्या विषयांना वेगवेगळ्या माध्यमातून आपण उत्तरं देतच असतो. त्यामुळे त्यातले सगळे विषय काही आज मी या ठिकाणी मुंबईच्या उत्तरात घेणार नाही. काही विषय फक्त घेईल. बाकी मेट्रोचे विषय असतील, MMRDAचे विषय असतील, याच अधिवेशनामध्ये 3-4 वेळा त्याला उत्तरं मी दिलेली आहेत. आणि म्हणून खरं म्हणजे भास्कररावांचं एका गोष्टीकरता मी अभिनंदन करेन की हा प्रस्ताव मांडत असताना त्यांचा संपूर्ण या बाबीकडे पाहायचा जो अप्रोच आहे तो अतिशय सकारात्मक होता. त्याच्यामध्ये टीका किंवा आम्ही काय केलं, तुम्ही काय केलं अशा बाबींचा कुठलाही समावेश न करता कोकणाच्या नेमक्या अडचणी काय आहेत आणि त्या कशा सोडवल्या पाहिजेत अशा प्रकारचा एक सकारात्मक अशा प्रकारचा विषय त्यांनी या ठिकाणी मांडला. कोकणाचं संपूर्ण इतिहास आणि कोकण कसा नररत्नांची खाण आहे हे अतिशय चांगल्या प्रकारे भास्कररावांनी या ठिकाणी मांडलं. मी त्यांना अतिशय सिरियसली असं सांगितलं की तुमचं हे जे भाषण तुम्ही केलेलं आहे हे डॉक्युमेंटेड फॉर्ममध्ये तुम्ही छापलं पाहिजे, एवढं चांगलं त्या ठिकाणी कोकणाचं समग्र अशा प्रकारचं भाषण त्या ठिकाणी त्यांनी केलं. मी त्यानिमित्ताने काही आमच्या सहकाऱ्यांशी देखील चर्चा केली आणि जे काही जास्तीत जास्त या निमित्ताने कोकणाकरता आपल्याला करता येईल त्याचा विचार या ठिकाणी केला आहे. पण याच्या पलीकडे जाऊन सांगतो की या एका भाषणातनं सगळ्या गोष्टी कोकणाला मिळतील असं नाही, तर अशी चर्चा वारंवार आपण उपस्थित करून कोकणाच्या बाबतीत काही निर्णय हे करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. विशेषतः कोकणाचा विचार केला की पर्यटनाचा विचार हा आपल्यासमोर सगळ्यात पहिल्यांदा येतो. आणि आम्ही नेहमी असं म्हणतो की कोकणामध्ये आणि गोव्यामध्ये तसं काहीच अंतर नाही आहे. किंबहुना कोकणातले अनेक जे आमचे स्पॉट्स आहेत हे गोव्यापेक्षा देखील चांगले निसर्गाने नटलेले अशा प्रकारचे स्पॉट्स आहेत. पण ज्या प्रमाणामध्ये टुरिझमचा विकास हा कोकणामध्ये व्हायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये तो होऊ शकला नाही. आणि म्हणून या संदर्भात राज्य शासनाने देखील गेल्या काही दिवसांमध्ये विशेषत्वाने प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये आपण नवीन पर्यटन धोरण जे तयार केलं
या नवीन पर्यटन धोरणामध्ये विशेषतः सागरी पर्यटन आणि नौकानयन पर्यटन विकास या दोन गोष्टींवर मोठा भर आपण दिलेला आहे. त्याकरता अनेक इन्सेंटिव्ज आपण दिलेले आहेत. त्याच्यामध्ये गुंतवणूक कशी येईल या संदर्भातली एक पॉलिसी या नवीन पर्यटन धोरणामध्ये आपण घेतलेली आहे. आणि विशेषतः आपण या पर्यटन धोरणाच्या अंतर्गत रत्नागिरी इथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचं प्रादेशिक कार्यालय हे जे काही आहे ते अधिक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी चालावं या दृष्टीने तयार करण्याचा निर्णय घेतला. पण आज त्याच्या पलीकडे जाऊन मी असं घोषित करतो की शेवटी आपण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राचा विचार ते करतं, पण त्यांनी कोकणाचा विशेष विचार केला पाहिजे. या दृष्टीनं कोकणाकरता एक स्वतंत्र अशा प्रकारचं टुरिझम विकास महामंडळ राज्य सरकार तयार करेल. फक्त याचा पॅराफर्नेलिया फार वाढू नये म्हणून याला एक सबसिडियरी कंपनी म्हणून आपण त्याच्यात तयार करू आणि त्याच्यामध्ये MMB महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्ड आणि आपलं टुरिझम विकास महामंडळ या दोघांनाही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेऊ, जेणेकरून या दोघांच्या माध्यमातून हे जे स्वतंत्र विकास महामंडळ आपण तयार करू ते सागरी टुरिझम आणि त्याच्या व्यतिरिक्तचं जे काही पर्यटन आहे या दोन्हीच्या संदर्भात उत्तम अशा प्रकारचं कार्य हे निश्चितपणे करू शकेल. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की केंद्र सरकारने आपण जो स्वदेश दर्शनचा कार्यक्रम या ठिकाणी केंद्राने तयार केला होता त्याच्यामधला एक आराखडा आपण त्या ठिकाणी पाठवला होता आणि हा आराखडा केंद्र सरकारने मंजूर करून 82.17 कोटी रुपये हे आपल्याला आता 1/3/2016 रोजी त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, देवगड, मिठबाव, तारकर्ली, तोंडवली, शिरोडा, सागरेश्वर, मोचेमाड या ठिकाणी पर्यटक निवास, बीच फॅसिलिटीज, बीच अमेनिटीज आणि बीच सेफ्टी अशा प्रकारचा एक एकात्मिक आपण हा आराखडा तयार केला होता. आणि या आराखड्याला केंद्र सरकारने मान्यता देखील दिली, त्याला निधी देखील दिलाय. आणि स्वदेश दर्शनच्या अंतर्गतला पहिला प्रस्ताव हा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या वतीनं मिळालेला आहे. यासोबत आपण एक अतिशय समग्र अशा प्रकारचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा, कारण आपण मागच्या काळात म्हणजे युतीचं सरकार असताना सिंधुदुर्गला पर्यटन जिल्ह्याचा दर्जा दिला, पण तो दर्जा दिल्यानंतर ज्या काही सोयी द्यायला पाहिजे होत्या त्या आपण त्यानंतर देऊ शकलो नाही. पर्यटनाची अनेक धोरणं आली, त्या धोरणामध्ये पर्यटन जिल्हा म्हणजे काय हे आपण सांगितलंच नाही. त्यामुळे त्याला नुसतं डेझिग्नेशन मिळालं, म्हणजे असं नागपूरला उपराजधानीचा दर्जा मिळाला, पण उपराजधानीचा दर्जा म्हणजे काय हे कोणाला समजतच नाही. तसं पर्यटनाचा दर्जा म्हणजे नेमकं काय हे कोणाला लक्षात येत नव्हतं. मी समजून घेईन जयंतराव कडनं मी हे झालं की अलीकडच्या काळात त्यांचेच क्लासेस चालू केले आहेत मी, त्याच्यामुळे हे माझा जो परफॉर्मन्स सुधारतोय त्याचं कारण तुम्ही समजून घ्या. नाही त्यांना उपोषण करू देणार नाही आम्ही. आणि त्यामुळे आता जी पॉलिसी आणली या पॉलिसीमध्ये पर्यटन जिल्हा म्हणजे काय आणि पर्यटन जिल्ह्याला वेगवेगळे काय कन्सेशन्स आहेत इतर जिल्ह्यांपेक्षा असं यावेळेच्या पर्यटन पॉलिसीत आपण स्पेसिफाय केलं. आणि त्यामुळे ही गुंतवणूक यावी. पण इथेच आपण थांबलो नाही, तर आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातल्या दोन्ही जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांचा विकास करण्याकरता आपण 3055 कोटी रुपयाचा आराखडा तयार केलेला आहे. आणि एशियन डेव्हलपमेंट बँक या बँकेला आपण तो सादर करतो. आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या मदतीनं या दोन जिल्ह्यांचा पर्यटनाचा हा आराखडा 3055.55 कोटी रुपयाचा अशा प्रकारचा अभूतपूर्व असा हा आराखडा त्या ठिकाणी आपण मान्यता त्याला देणार आहोत. आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून हा आराखडा त्या ठिकाणी आपण कार्यान्वित करणार आहोत. मला असं वाटतं की एक ऐतिहासिक निर्णय या निमित्ताने आपण कोकणाच्या पर्यटनाचा या ठिकाणी घेऊ शकलो आहोत. एवढंच नाही तर
आपलं मेक इन इंडिया जे झालं त्या मेक इन इंडियामध्ये आपण पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये एकूण 8 MOU केले. त्या 8 MOU पैकी 7 MOU जे आहेत हे आपण कोकणातले केले आहेत. पुढे मी सांगतो कुठले कुठले MOU आहेत आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी तयार होणार आहे. या पर्यटनाच्या संदर्भात अनेक वेळा आपल्याला CRZच्या अडचणी होतात आणि म्हणून त्याही संदर्भात आता राज्य सरकारने केंद्र सरकारकडे ही विनंती केली आहे आणि आमचं केंद्रीय मंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण टुरिझमचे जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्याकरता CRZचा क्लिअरन्स हा सोपा व्हावा किंवा तो डेलिगेटेड व्हावा अशा प्रकारचा एक प्रयत्न या निमित्ताने करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी ही सगळी कारवाई सुरू केली आहे. निवास व न्याहारी योजना ही आपण जी सुरू केली होती त्याला अतिशय उत्तम रिस्पॉन्स आपल्याला मिळाला आहे आणि या योजनेच्या अंतर्गत आपल्याला 2015 अखेरपर्यंत 720 योजनाधारकांची नोंदणी झाली होती आणि आता ती 890 पर्यंत आपली पोहोचलेली आहे. आणि मला असं वाटतं की शेवटी जर आपल्याला पर्यटन वाढवायचं असेल तर पर्यटनाचं एक कल्चर तयार करावं लागतं आणि प्रत्येक घर हे पर्यटन किंवा पर्यटक फ्रेंडली किंवा पर्यटक मैत्री पूर्ण अशा प्रकारचं तयार करावं लागतं. आणि म्हणून जगाने ब्रेड अँड ब्रेकफास्ट अशा प्रकारची एक कॉन्सेप्ट तयार केली आहे की ज्याच्यामध्ये आपण मिनिमम बेंचमार्क तयार करतो आणि कोणीही व्यक्ती आपल्या घरी त्या मिनिमम बेंचमार्कवर आधारित एक रूम असेल तर ती एक रूम त्याला सगळा हॉटेल बिटेलचा दर्जा मिळतो. अशा प्रकारची योजना आज खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला ती मंजूर झालेली आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स देखील चांगला मिळतोय. सी वर्ल्डच्या संदर्भातला एक मुद्दा काही सन्माननीय सदस्यांनी मांडला. गेले अनेक वर्ष या ठिकाणी सी वर्ल्ड व्हावं याकरता चर्चा सुरू आहे पण दुर्दैवाने ते काही पुढे जात नव्हतं कारण जवळजवळ 1390 एकर जमीन या सी वर्ल्डच्या अंतर्गत आपण दाखवली होती आणि आपल्याला कल्पना आहे की कोकणामध्ये एवढी मोठी जमीन अधिग्रहित करणं हे फार कठीण काम आहे कारण ही छोटी छोटी कम्युनिटी आहे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये एक थोडी इनसिक्युरिटीची भावना असते आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात जमिनी जर आमच्या घेतल्या तर कुठेतरी आम्ही बेघर होऊ या मानसिकतेतनं प्रचंड मोठा विरोध हा त्याकरता होत होता. आणि म्हणून आपण हा निर्णय केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये सी वर्ल्ड तर झालंच पाहिजे कारण ते एक प्रकारे या पर्यटनाचं न्यूक्लियस म्हणून त्या ठिकाणी काम करेल. त्याकरता पुण्याने आपण नव्याने सगळं रिवर्किंग केलं आणि आता 1390 एकरच्या ऐवजी केवळ 350 एकरामध्ये हा सी वर्ल्ड करायचा आपण निर्णय केला. त्या संदर्भातला प्रकल्प आराखडा तयार केला. त्या जमिनीच्या अधिग्रहणाचे संपूर्ण पैसे म्हणजे जेवढा निधी हा जिल्हाधिकाऱ्यांनी मागितला तो सगळा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे आता ट्रान्सफर केला आणि आता त्याच्या निवाड्याचा जो काही अंतिम आपल्याला निर्णय घ्यायचा आहे तो प्रस्तावही राज्य शासनाकडे आलेला आहे. पुढच्या 15 दिवसामध्ये त्याही प्रस्तावाला आम्ही मान्यता देऊ म्हणजे अगदी उशिरात उशिरा साधारणपणे 8 महिन्यापासून 12 महिन्यापर्यंतच्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या जमिनी ज्या आहेत या आपल्याला अधिग्रहित करता येतील आणि सायमल्टेनियसली आपण जो हा आराखडा तयार करायला सांगितलेला आहे त्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस देखील आपण करणार आहोत म्हणजे 12 महिन्यानंतर ज्यावेळी जमिनी आपल्या ताब्यात येतील त्यावेळी ऍक्च्युअल टेंडरिंग करता येईल अशा अवस्थेमध्ये या ठिकाणी आपण राहू. आणि मला असं वाटतं की या सी वर्ल्डचा जर प्रकल्प आपण यशस्वीपणे या ठिकाणी करू शकलो तर कोकणाच्या टुरिझमला आज जो न्यूक्लियस आपल्याला हवा आहे तो न्यूक्लियस या प्रकल्पाने तयार होईल आणि अधिकाधिक पर्यटक जे आहेत ते पर्यटक निश्चितपणे या ठिकाणी आपण आकृष्ट करू शकू. बीच सेफ्टीच्या संदर्भात आता आपण काही कारवाई सुरू केलेली आहे आणि विशेषतः बीच सेफ्टी सागरी संनियंत्रण यंत्रणा उभारण्याचा निर्णय आपण या ठिकाणी पर्यटन विकास महामंडळाच्या अंतर्गत घेतला आहे. त्यामध्ये आपण पुरेसे जीवनरक्षक जलद बोटी आणि उपकरणे वॉच टावर्स असा सगळा समग्र कार्यक्रम हा आपण हातामध्ये घेतला आहे. खरं म्हणजे याकरता आपण एक निविदा प्रक्रिया केली होती पण दुर्दैवाने आपल्या लक्षात आलं की या क्षेत्रात काम करणारी लोक कमी आहेत त्यामुळे त्याला पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला काही रिस्पॉन्स मिळाला नाही आणि म्हणून आता आपणच हे कसं तयार करू शकू
अशा प्रकारचा प्रयत्न हा महामंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सुरू केला आहे। त्यासोबत आपण जे वेगवेगळे महोत्सव करतो त्याच्यामध्ये एलिफंटा महोत्सव आहे। या एलिफंटा महोत्सवामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आता पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे। मागच्या वर्षी अंदाजित 70,000 पर्यटक त्याच्यामध्ये होते, यावर्षी 1,25,000 पर्यटकांनी त्या ठिकाणी भेट दिली आहे। नव्याने आपण रायगड महोत्सव सुरू केला, जवळजवळ 90,000 पर्यटकांनी रायगड महोत्सवामध्ये त्या ठिकाणी हजेरी लावली। कासव महोत्सव होतो आपल्या आंजर्ले वेळास या भागामध्ये, त्या ठिकाणी जवळजवळ 4,500 पर्यटकांनी त्या ठिकाणी देखील हजेरी लावली आहे। आपला सिंधुदुर्ग महोत्सव जो आहे, जो थोडा डिस्कंटिन्यू झाला होता, आता पुन्हा सुरू केला, जवळजवळ 10,000 पर्यटकांनी त्याच्यामध्येही आपली जी काही हजेरी आहे ती लावली आहे। आणि आता जे विदेशी पर्यटक आहे त्यांची येण्याची आकडेवारी जी आहे ती आता वाढायला लागली आहे। जवळजवळ 35,000 विदेशी पर्यटक हे जास्तीचे, म्हणजे यावर्षी जो काही विदेशी पर्यटक आपल्याकडे आले आहेत ते जवळपास 3,43,000 एवढे विदेशी पर्यटक कोकणामध्ये आले आहेत आणि ते मागच्या वर्षीपेक्षा जवळजवळ 35,000 ते पर्यटक जास्त आहेत आणि त्यामुळे विदेशी पर्यटकांचं येणं देखील हळूहळू त्या ठिकाणी वाढत आहे। स्कुबा डायव्हिंगच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की इन्स्टिट्यूट आता सुरू झालेली आहे, त्यात काही CRZच्या वगैरे अडचणी होत्या, सगळ्या अडचणी आपण दूर केल्या आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे। म्हणजे ही जी काही इन्स्टिट्यूट आहे ही सुरू झाल्यानंतर अवघा वर्ष देखील आपलं पूर्ण व्हायचं आहे आणि तेवढ्या कालावधीमध्ये 1 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू या इन्स्टिट्यूटने स्वतः कमावलेला आहे आणि त्यामुळे स्कुबा डायव्हिंगचं आणि देशातलं एकमेव हे केंद्र आहे आणि म्हणून अतिशय चांगला रिस्पॉन्स हा स्कुबा डायव्हिंगच्या संदर्भात त्या ठिकाणी आपल्याला मिळतोय। एकूण बाकी सगळ्या आकडेवारीमध्ये मी पर्यटनाच्या जात नाही, पण एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो की मोठ्या प्रमाणात पर्यटनाला आपल्याला चालना या ठिकाणी ही मिळते। त्याचप्रमाणे एलिफंटाचा एक विकास, ज्याला आपण घारापुरीचं बेट म्हणतो, या संदर्भात आपण पर्यटन दृष्ट्या त्याचा एकात्मिक विकास करायची एक योजना आखलेली आहे आणि त्याच्यामध्ये एलिफंटा बेट या जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणचे ऐतिहासिक सांस्कृतिक महत्त्व व तिथे भेट देणाऱ्या देशी विदेशी पर्यटकांची संख्या लक्षात घेता 6 ते 7 लाख पर्यटक हे एलिफंटाला येतात आणि आपण बघितलं असेल तर आज तिथे एक जेटी आहे, आतमध्ये अतिशय आपल्याला माहिती आहे अस्ताव्यस्त अशी अवस्था असते, कचऱ्याचा मोठा भरणा असतो, संध्याकाळी तिथे कोणी थांबू शकत नाही आणि म्हणून हा जो एवढा मोठा वारसा आपल्याकडे आहे हा वारसा आज त्या ठिकाणी अनयुटिलाइज्ड आहे आणि म्हणून आपण असा त्याचा एक आराखडा तयार केला आहे की ज्या आराखड्याच्या अंतर्गत आपण त्याला जेटी, मिनी ट्रेन, त्यानंतर पदपथ रेलिंग, एक रोजगार कुटीर म्हणजे शॉपिंग कॉम्प्लेक्स सारखी रोजगार कुटीर, पर्यटकांच्या निवासाच्या करता तिथे व्यवस्था, म्हणजे आपण तिथे रात्री पर्यटक थांबू शकतील अशी व्यवस्था देखील त्या ठिकाणी करतोय। केबल कार आणि हेली टुरिझम हे त्या ठिकाणी आपण विकसित करतोय। त्यासोबत जी काही जागा उपस्थित आहे तिथे काही आपल्याला अम्युजमेंट ऍक्टिव्हिटीज करता येतील का, त्याही संदर्भातला एक एकात्मिक विकास आपण करतोय आणि बाकी ज्या प्राथमिक उपचार केंद्र असतील, किऑस्क असतील, या बाबींचा आपण त्या ठिकाणी समावेश करतोय आणि अधिकच्या जेटी तयार करून अजून, म्हणजे आता गेटवे ऑफ इंडियातनंच आपण जातो पण अजून दुसऱ्या ठिकाणांहूनही तिथे पोहोचता येईल का, अशा प्रकारचा अहवाल आपण तयार केलाय आणि मला असं वाटतं की एलिफंटा जे खरं म्हणजे मुंबईत आल्यानंतर प्रत्येकाला त्या ठिकाणी जावं असं वाटतं, पण गेल्यानंतर आतली अवस्था अतिशय घाण आपल्याला पाहायला मिळते, तर ती अवस्था चांगली करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी आपण करतो। एक मागणी पराग अळवणीजींनी केली होती की पर्यटन सेवा अधिनियम करण्यात यावा आणि अतिशय चांगली मागणी या ठिकाणी आहे। पर्यटन सेवा अधिनियम हा काही राज्यांनी केलाय, पण हा अधिनियम तयार करताना आमच्या समोर मूळ प्रश्न असा होता की यातनं आपण नवीन लायसन्स राजला तर सुरुवात करणार नाही ना, आणि म्हणून आता आम्ही असा निर्णय केलाय की अशा प्रकारचं एक पर्यटन सेवा अधिनियम आम्ही तयार करणार आहोत आणि हा तयार करताना याचं बेसिस हे ईज ऑफ डुईंग बिझनेस असणार आहे आणि त्यामुळे पर्यटन आज आपण संचालनालय नव्याने तयार करतोय
पूर्वीच्या काळात आपल्याकडे होतं, त्यानंतर आपण पर्यटन विकास महामंडळ ठेवलं आणि संचालनालय आपण रद्द केलं. पण आता ते असं लक्षात आलं आहे की पर्यटन विकास महामंडळ स्वतःचे डेस्टिनेशन जे आहेत ते त्या ठिकाणी मार्केट करू शकतं, पण जे त्यांचे डेस्टिनेशन नाही अशा ज्या जागा आहेत त्या जागांचं मार्केटिंग ते करू शकत नाही, त्याचं ॲडव्हर्टायझिंग ते करू शकत नाही. त्यामुळे जरी सरकारी कंपनी असली तरी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट त्यात तयार होतो की पर्यटनाचं काम त्यांनी करायचं पण स्वतःपुरतं मर्यादित राहायचं. आणि म्हणून नवीन संचालनालय पुन्हा तयार करायचा आपण निर्णय केलेला आहे. आणि आता हा जो कायदा आपण तयार करतोय या कायद्याच्या अंतर्गत आपण अशी व्यवस्था उभी करणार आहोत की पर्यटनाशी संबंधित पर्यटन विभागाला कुठलीच एनओसी स्वतःची नसते. 10-12 विभागाच्या एनओसी घ्याव्या लागतात, 10-12 विभागांशी संबंध करावा लागतो. त्यामुळे या कायद्याने नोडल एजन्सीचा दर्जा हा पर्यटन विभागाला मिळावा, म्हणजे आपल्या संचालनालयाला मिळावा. आणि त्याच्या अंतर्गत अशा प्रकारच्या पर्यटनाशी संबंधित ज्या एनओसीज आहेत त्याचा ओव्हररायडिंग अधिकार हा त्या विभागाशी कोऑर्डिनेशन करून हा त्यांना प्राप्त व्हावा, अशा प्रकारचा एक कायदा करायचा आम्ही परागजी ठरवलेला आहे. आणि निश्चित त्या माध्यमातून आपल्या पर्यटनाला अधिक चालना मिळावी अशा प्रकारचा प्रयत्न आपण करणार आहोत. मग अशी काल त्या दिवशी बोलताना पर्यटनाच्या बजेटच्या संदर्भात म्हणजे ॲडव्हर्टायझिंग बजेटच्या संदर्भातला एक मुद्दा आला होता आणि त्यामध्ये आपलं ॲडव्हर्टायझिंग बजेट फार कमी आहे. म्हणजे केरळचं आपण सांगितलं 300 कोटी रुपये वगैरे काहीतरी आहे, 285, पण त्याची मी माहिती घेतली. खरी गोष्ट आपलं केरळच्या तुलनेत कमी आहे. आज केरळचं आपलं सारखंच आहे. आपलं 40 कोटी रुपये होतं ते आपण 65 कोटी केलं आहे यावर्षी आणि केरळचे 65 कोटी आहे. पण केरळ आपल्या 1/3 आहे. त्यामुळे जर कम्पेअर केलं आपण तर कम्पॅरेटिव्हली आपलं जे ॲडव्हर्टायझिंग बजेट आहे हे कमी आहे. पण आपण 2017 साल जे आहे हे व्हिजिट महाराष्ट्र इयर अशा प्रकारचं मागच्याच वर्षी घोषित केलं आहे, त्याची तयारी आपण करतोय. त्याकरता आपण सार्क देशातल्या टुरिझम मिनिस्टरची बैठक असेल, एक टुरिझमचा कॉन्क्लेव्ह, या सगळ्या गोष्टी आपण केल्या आहेत. आणि त्यामुळे आता एक ॲडव्हर्टाइजमेंटची मोठी एक बृहद अशा प्रकारचा प्लॅन हा आपण यावर्षी तयार केलेला असून त्या माध्यमातून आपले जे डेस्टिनेशन्स आहेत हे जास्तीत जास्त मार्केट आपल्याला कसे करता येतील त्या संदर्भातला प्रयत्न हा देखील निश्चितपणे आपण करतोय. मगाशी मी सांगितलं की जे आपण MOUs या ठिकाणी केले त्याच्यामध्ये आपण यशोमाला फार्मिंग अँड टुरिझम लिमिटेड यांच्याशी एक रायगड करता केलेला आहे. विष्णू ग्रीन प्लॅनेट यांच्याशी आपण केला आहे. SK थीम पार्क यांच्याशी आपण पालघर करता केलेला आहे. ओशियन व्ह्यू रिसॉर्ट्स यांच्याशी सिंधुदुर्ग करता केला आहे. बीच कॉटेजेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी सिंधुदुर्ग करता केला आहे. ब्ल्यू शाईन हॉस्पिटॅलिटी यांच्याकरता सिंधुदुर्ग करता केला आहे. इंडियन हॉटेल्स यांच्याकरताही सिंधुदुर्ग करता केला आहे. असे आपण 7 MOUs जे आहेत हे या ठिकाणी केले आहेत, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूकही येते आहे आणि त्यातनं रोजगाराच्या संधी देखील तयार होणार आहे. आपल्या रत्नागिरीचा एअरपोर्ट आणि चिपीच्या संदर्भात देखील या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारची मागणी आली. आपला रत्नागिरीचा एअरपोर्ट हा कोस्टगार्डच्याकडे आहे. त्यांच्याशी आता आपण पूर्णपणे मागच्या काळामध्ये त्यांना सहकार्य करून त्याचा रनवे आणि त्याचं जे काही ॲप्रन वगैरे आहे याच्या एक्सटेन्शनच्या संदर्भातली कारवाई सुरू केली आहे. त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन जी जागा त्यांना काही ॲडिशनल हवी आहे ती देखील आपण त्यांना देतो आहोत. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये हा जो काही म्हणजे एक आमच्याकडे संयुक्त बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी कोस्टगार्डने याला कमर्शियल एअरपोर्ट सारखा तयार करण्याच्या संदर्भात जवळजवळ त्याला मान्यता दिली आहे. त्यांनी काही ॲडिशनल लँड त्याच्यामध्ये मागितलेली आहे, ती लँड आपण त्यांना देतो आहोत. आणि मला असं वाटतं की आपण म्हणजे ज्याला नाईट लँडिंगचा एअरपोर्ट अशा प्रकारे हा एअरपोर्ट रत्नागिरीचा निश्चितपणे त्या ठिकाणी तयार करू शकू अशा प्रकारची आज अवस्था मला त्या ठिकाणी दिसते आहे. चिपीच्या एअरपोर्टचं काम ही गोष्ट खरी आहे की ते ज्या वेगाने व्हायला पाहिजे त्या वेगाने झालं नाही, पण आता त्याकरता सगळा जो काही निधी वगैरे आहे तो आपण आता उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यामुळे तोही एअरपोर्ट हा वेगाने झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल. चांदा ते बांदा एक अतिशय चांगली योजना आमच्या वित्त मंत्री आणि वित्त राज्यमंत्र्यांनी मिळून या ठिकाणी सुरू केली आणि या योजनेच्या अंतर्गत एक पथदर्शी प्रकल्प म्हणून
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या ठिकाणी पश्चिमेकडील भागाची सगळी त्या ठिकाणी निवड करण्यात आली। मी खूप डिटेलमध्ये याच्यामध्ये सांगत नाही, मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे, पण या योजनेच्या अंतर्गत काम सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही जी योजना आहे ही सर्वांगीण विकासाची अशा प्रकारची योजना आहे की ज्याच्यामध्ये कृषी व कृषी संलग्न अशा प्रकारचं, मग ज्याच्यामध्ये भात पिकाचं उत्पादन व उत्पादकता वाढवण्याकरता SRI सारख्या उपाययोजना करणे, त्याच्यानंतर सोलार वर आधारित काही गोष्टी असतील, विशेषतः फळबाग लागवडीचा एक मोठा कार्यक्रम याच्या अंतर्गत कोकणामध्ये घेणं, या संदर्भात मोठी तरतूद या योजनेच्या अंतर्गत आपण केलेली आहे। पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय या संदर्भात दुग्ध व्यवसाय, शेळी बकरी पालन आणि मत्स्य शेतीस चालना देणाऱ्या उपाययोजना याचा देखील आपण याच्यामध्ये समावेश केलाय। पर्यटनाच्या संदर्भात आता मी पुन्हा बोलत नाही, पण त्याचाही समावेश आपण त्याच्यामध्ये केलाय। खनिजावर आधारित जो काही विकास आहे त्याचा समावेश केलाय आणि ग्राम विकासच्या अंतर्गत मुळामध्ये हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पाचं उद्दिष्ट असं आहे की इथला जो काही पर कॅपिटा इन्कम आहे, म्हणजे सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर या जिल्ह्यातली पर कॅपिटा इन्कम ही 5 वर्षामध्ये दुप्पट करणे, अशा प्रकारच्या हेतूनं तयार केलेला हा सगळा कार्यक्रम आहे। आणि म्हणून एकात्मिक विकासाचा हा कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याकरता मी सांगितलं भात प्रकल्प असेल, कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डच्या सहकार्याने नारळाच्या पिकाचे उत्पादन वाढीकरता उपाययोजना करणे, नारळावर प्रक्रिया करून लघुउद्योगाची निर्मिती, कॉयर डेव्हलपमेंट बोर्डाच्या सहाय्याने कॉयरवर आधारित उद्योग निर्मिती, केळीचे उत्पादन व उत्पादकता वाढवण्याकरता टिश्यू कल्चर पद्धत विकसित करणे आणि आंबा, काजू, फणस आणि कोकम इत्यादी फळांचा विकासाचा कार्यक्रम हातामध्ये घेणे। बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, खेकडे तथा शोभिवंत मासे निर्मिती करणे, आपल्याला या ठिकाणी भात काचरात मत्स्यपालन करणे, दुग्ध व्यवसाय, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत। विशेषतः कृषी आणि ग्रामीण पर्यटन हा एक अत्यंत महत्त्वाचा कणा याच्यामध्ये आहे। मी आता सर्व गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख करत नाही, पण याकरता साधारणपणे 16-17च्या एकूण जे काही नियतव्यय आहे 150 कोटी रुपयाचा नियतव्यय याच्याकरता हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि त्यातनं मला असं वाटतं की अतिशय पथदर्शी अशा प्रकारचा हा प्रकल्प देखील या ठिकाणी निश्चितपणे होणार आहे। त्यासोबत या ठिकाणी विशेषतः फूड प्रोसेसिंग, फ्रूट प्रोसेसिंग आणि आंब्यावर आधारित अशा प्रकारचा प्रकल्प त्या ठिकाणी व्हावा अशी एक मागणी भास्करराव आपणही केली, अनेक सदस्यांनी केली आणि मला असं वाटतं की हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि म्हणून मागच्या काळामध्ये मी सभागृहात घोषणा केली होती आणि जैन इरिगेशनचे म्हणजे आता आपले मोठे साहेब त्या ठिकाणी वारले, पण भवरलालजी, पण त्यांनी स्वतः याच्यात पुढाकार घेतला होता। त्यांनी त्याचा मला एक आराखडा देखील तयार करून पाठवला होता, तर त्यांचे सुपुत्र त्यामध्ये पुढचं लक्ष घालतायत आणि त्यांनी जो जळगावमध्ये सुरू केलेला प्रकल्प आहे तो जैन हिल्सवरचा प्रकल्प हा देशातला जगातला 3ऱ्या क्रमांकाचा प्रकल्प आहे। त्याच स्केलचा प्रकल्प ते कोकणामध्ये करायला तयार आहेत। त्यांनी 2 जागा आयडेंटिफाय केलेल्या आहेत, त्या 2 जागांपैकी एक जागा ही आपल्याला त्यांना द्यावी लागणार आहे। त्यांची इच्छा अशी आहे की त्याच्यामध्ये जर कोकण आपलं जे विद्यापीठ आहे ते विद्यापीठही जर त्यांच्यासोबत आलं तर त्यांना घ्यायची तयारी आहे आणि त्या माध्यमातून तो प्रकल्प निश्चितपणे आपण पुढे नेणार आहोत। मला असा विश्वास आहे की एका मोठ्या स्केलचा, कारण त्यांनी सांगितलं की आज जे जळगावमध्ये जो प्रकल्प ते चालवत आहेत, खरं म्हणजे सगळ्यात चांगला आंबा आपल्या जवळ आहे, पण साऊथने एक साऊथमध्ये एक साऊथचा हापूस आंबा तयार केलाय आणि त्याच्यावर आधारित जळगावचा त्यांचा प्रकल्प चाललाय आणि त्यांनी मला स्वतः सांगितलं की या साऊथच्या हापूस आंब्यापेक्षा कोकणातला आंबा अधिक चांगला आहे आणि म्हणून त्याच्यावर आधारित आम्ही हा प्रकल्प सुरू करू इच्छितो। सरकार त्याला पूर्ण सहकार्य देत आहे आणि आम्ही लवकरात लवकर तो कसा सुरू होईल याकरता निश्चितपणे प्रयत्न करू। पण यासोबत कोकणामध्ये काजू आहे, कोकणामध्ये आंबा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कोकणातील जी काही उत्पादन आहेत याच्यावर आधारित कोकणामध्ये जर फूड पार्क कोणी तयार करणार असेल तर त्याला विशेष इन्सेंटिव्ह देण्याच्या संदर्भातली योजना आम्ही तयार करतोय की ज्याच्यामध्ये इतर भागांपेक्षा जास्त इन्सेंटिव्ह
हे कोकणामध्ये त्या म्हणजे मग आंबा असेल किंवा काजू असेल, आता आपण त्याचे काही उपक्रम तर घेतलेच आहे. म्हणजे मला असं वाटतं MSC CDP केंद्र उभारण्याच्या संदर्भात मायक्रो स्मॉल स्केल एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आपण एक 15 कोटीचा प्रकल्प त्या ठिकाणी दिलाय. 48 शेतकरी त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत, ज्याच्यामध्ये असेप्टिक पॅकिंग, रिफॉर्मिंग युनिट, त्यानंतर ज्युसेसचे टीन फ्लॅटर करून ते कंटेनरमध्ये नेता येतील अशा प्रकारची व्यवस्था, अशा अनेक गोष्टी, लॅबोरेटरी टेस्टिंग, आंबा पोळीच्या संदर्भात सन ड्राईड ती तयार करण्याच्या संदर्भातला विषय असेल, आर्टिफिशियल ड्रायिंगची व्यवस्था असेल, असं सगळं ऑलरेडी आपण ते मंजूर केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त अशा सगळ्या याच्यात एक एकात्मिक फूड पार्क हा जर त्या ठिकाणी कोणी तयार करणार असेल तर त्या फूड पार्कला स्पेशल इन्सेंटिव्ह स्कीम ही निश्चितपणे राज्य सरकारच्या वतीनं तयार होईल. आणि मला असं वाटतं की आपल्याकडे पाणी आहे, पण आपण सांगितलं शेतीवरची बंधन आहेत, भाताच्या पलीकडे फारसं काही होत नाही, छोटं छोटं होल्डिंग आहे, आणि म्हणून छोट्या होल्डिंगमध्ये जर हॉर्टिकल्चर केलं तर ते अधिक प्रभावी होऊ शकतं. आणि हॉर्टिकल्चर प्रभावी करायचं असेल तर प्रोसेसिंग हा त्याच्यावरचा उपाय आहे. आणि म्हणून ही उपाययोजना करण्याचा निर्णय हा कोकणाकरता निश्चितपणे राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात आलेला आहे. मुंबई गोवा महामार्गाचा विषय सातत्याने या ठिकाणी येतो आणि माननीय गडकरी साहेबांनी केंद्रीय मंत्री झाल्यानंतर अतिशय वेगानं हे सर्व काम हातामध्ये घेतलं आणि त्यातनं पनवेल ते इंदापूर हा 84 किलोमीटरचा जो काही मार्ग आहे, या मार्गाचं काम आता सुरू झालेलं आहे. त्यातलं 20 किलोमीटरचं काम सोडून उर्वरित सगळं काम 64 किलोमीटरचं हे 31 डिसेंबर 2016 पर्यंत पूर्ण होईल. हे जे 20 किलोमीटरचं काम आहे हे आपल्याला माहिती आहे की ते कर्नाळा अभयारण्यातनं जात होतं. पण आता मला हेही सांगताना आनंद होतो की माननीय केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरजी यांच्या सहकार्याने आता या 20 किलोमीटरला देखील आपल्याला परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे आता संपूर्ण 84 किलोमीटरची परवानगी आपल्या हातामध्ये आहे. 64 किलोमीटरचं काम 31 डिसेंबर 2016 पर्यंत आपण पूर्ण करू. दरम्यानच्या काळात या परवानगीतल्या ज्या गोष्टींची पूर्तता आहे ती पूर्तता करून या 20 किलोमीटरचा टेंडर देखील आता आपण काढणार आहोत. आणि त्यामुळे अनेक वर्षाचा जो हा मागे राहिलेला, आणि याचा सगळ्यात महत्त्व असं आहे की मोठ्या प्रमाणात आपला जो बंदर कनेक्टिव्हिटीचा कार्यक्रम आहे त्यातलाही हा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे आणि म्हणून तो रस्ता आपण त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. त्याप्रमाणे इंदापूर ते झाराप हे जे 366 किलोमीटरचा जो आपला चौपदरीकरणाचा एक स्ट्रेच आहे, या स्ट्रेचचं 10 पॅकेजेसमध्ये विभाजन करण्यात आलं आहे. त्यातले 3 पॅकेजेस जे आहेत ते 134 किलोमीटरचे आहेत. या पॅकेजेसचं आपलं जे काही काम आहे म्हणजे अधिग्रहणाचं ते पूर्ण झालं आहे आणि त्यामुळे याचं निविदा स्तरावर आता काम आहे आणि निविदा याच्या फायनल केल्यापासनं साधारणपणे 1.5 ते 2.25 वर्षाच्या कालावधीमध्ये चौपदरीकरणाचं काम पूर्ण होईल. त्यामुळे हा 134 किलोमीटरचं काम देखील आता लवकरच आपण सुरू करतोय. उरलेले जे 7 पॅकेजेस आहेत या 7 पॅकेजेसमध्ये 231 किलोमीटरचा जो काही रस्ता आहे त्याच्या संदर्भात आपल्याला भूसंपादन करायचं आहे. त्या संदर्भातलं काम आता प्रगतीपथावर आहे आणि अतिशय वेगानं ते भूसंपादनाचं काम देखील आपण या ठिकाणी सुरू केलं आहे. एक छोटासा जो स्ट्रेच होता 21 किलोमीटरचा झाराप ते पत्रादेवी तो ऑलरेडी पूर्ण झालेला आहे. तो मागच्या काळातच आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता मुंबई गोवा महामार्ग हा देखील सन्माननीय गडकरी साहेबांच्या पुढाकारानं आता बऱ्यापैकी हा मार्गावर लागलेला आहे आणि यातली कामं जी आहेत ती कामं देखील मोठ्या प्रमाणात पूर्ण होतील. उद्योगाच्या क्षेत्रामध्ये देखील आता विशेषतः मेक इन इंडिया जे आपलं झालं त्याच्यामध्ये विशेषतः रायगडचा भाग असेल, पनवेलचा भाग असेल, हा जो काही आपला कोकणाचा भाग आहे या सगळ्या भागामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट प्राप्त झाली आहे. आणि एकूण जे MOU आपण केले याच्यामध्ये जवळजवळ 3.45 लाख कोटी रुपयाचे MOU हे या सगळ्या भागातले आपले झालेले आहेत. त्यामुळे मोठी इन्व्हेस्टमेंट आणि यातली इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर आणि IT या क्षेत्रात खूप मोठी गुंतवणूक ही या सगळ्या भागामध्ये यामध्ये आपल्याला मिळालेली आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात त्यातनं देखील आपल्याला इन्व्हेस्टमेंट मिळेल. तसंच महाकॉयरचं वगैरे मी आधीच सांगितलं आहे, मी पुन्हा त्याच्या संदर्भात बोलत नाही, पण सिंधुदुर्गमध्ये त्याचंही आपण ती व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे वारलीच्या संदर्भात यापूर्वीच मी आपल्याला
माहिती दिलेली आहे की जो एक आपण वारली क्लस्टर त्या ठिकाणी तयार करतो आहोत, त्यासोबत हस्तकला कारागिरांकरता महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजनेअंतर्गत सामूहिक सुविधा केंद्राची आपण उभारणी करतो आहोत की ज्याच्यामध्ये तयार केलेल्या वस्तूची गुणवत्ता सुधारण्यासाठी उच्च दर्जाची साधन सामुग्री, विपणनाची व्यवस्था, मी सगळ्या गोष्टी वाचत नाही, याच्यामध्ये लाकडी खेळणी याकरता सावंतवाडी या ठिकाणी क्लस्टर तयार होत आहे आणि वारली करता डहाणूमध्ये क्लस्टर तयार होत आहे. आणि त्यामुळे ही एक मला असं वाटतं की या क्षेत्रातही इंडस्ट्रीच्या क्षेत्रात एक मोठं काम या ठिकाणी होत आहे. आपण मला विनंती केली की प्लॅस्टिकचा पार्क तयार करू नका. खरं म्हणजे तशी घोषणाच नव्हती. त्या घोषणेचा फार विपर्यास झाला. मी त्याचं नंतर क्लॅरिफिकेशनही दिलं. केंद्र सरकारने ज्या काही योजना तयार केलेल्या आहेत त्या योजनेच्या अंतर्गत ती जी काही पार्कची योजना आहे ती हे जे आपण रेग्युलर प्लास्टिक म्हणतो तशा प्रकारची ती योजना नाही आहे. पण त्यानंतरच मी हे क्लॅरिफाय केलं होतं. त्याची घोषणा करतानाच मी सांगितलं होतं की केंद्र सरकारने कोकणामध्ये अशा प्रकारचा पार्क तयार करण्याची इच्छा दाखवली आहे, पण त्या संदर्भात कोकणातल्या जनतेचा विचार घेऊनच आम्ही पुढची कारवाई करू अशी पहिलीच घोषणा माझी होती. त्यामुळे आपण जी काही विनंती केली आहे ती त्याच वेळेस मी मान्य केलेली आहे, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे. पण त्याचसोबत एक केंद्र सरकारने ग्रीन रिफायनरी ही तयार करण्याचा निर्णय केलेला आहे आणि केंद्र सरकारच्या तिन्ही कंपन्या या एकत्रित येऊन देशातली सगळ्यात मोठी रिफायनरी, ज्याच्यामध्ये ही ग्रीन रिफायनरी याकरता आहे की या रिफायनरीचा एक भाग म्हणून 5000 एकर जमिनीवर ते पूर्णपणे ग्रीन ज्याला एरिया म्हणतोय तो ते तयार करणार आहेत. आणि त्यामुळे ही जी काही आहे याचा फायदा असा आहे की याच्यामध्ये जवळजवळ 1 लाख कोटीपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट होईल आणि कोकणातल्या 1 लाख तरुणांना याच्यामध्ये थेट रोजगार मिळू शकणार आहे. आणि म्हणून याही संदर्भातला एक अतिशय महत्त्वाचा निर्णय. आणि मला याकरता यात आनंद आहे की साधारणपणे सुरुवातीला गुजरात राज्याने केंद्र सरकारला हा प्रपोजल दिलं होतं की रिफायनरी आपण गुजरातमध्ये करा, पण केंद्रीय मंत्री जे धर्मेंद्र प्रधान आहेत त्यांनी हा निर्णय केला की आम्ही महाराष्ट्रामध्ये करू. आणि त्याच्यामुळे त्यांचे देखील मी अतिशय मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. यासोबत काही महत्त्वाचे प्रश्न कोकणातले, विशेषतः कस्तुरीरंगन समितीने जो काही इको सेन्सिटिव्ह झोनचा एक प्रश्न तयार केला होता, त्यामुळे एक मोठा पट्टा म्हणजे अगदी तो धुळ्यापासून चालू होता तर कोकणाच्या शेवटच्या टोकापर्यंत असा जो सगळा भाग आहे याच्यावर खूप मोठे निर्बंध आले होते. जवळजवळ 12 जिल्ह्यातील 56 तालुक्यातील 2133 गावांमध्ये या ठिकाणी हा इको सेन्सिटिव्ह झोन तयार झाला होता आणि ज्याच्यामध्ये कोकणातला खूप मेजर पार्ट होता. अगदी एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं 192 गावं आणि 1979 चौरस किलोमीटरचा एरिया म्हणजे अख्खा जिल्हाच यांनी व्यापला गेला होता. आणि त्याच्यामुळे एक कोकणामध्ये भावना होती की आमच्यावर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय. या संदर्भात खरं म्हणजे आपल्या वन विभागाचं मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करीन की त्यांनी अतिशय चांगली कारवाई याच्यामध्ये केली. आणि साधारणपणे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आपण याच्यामध्ये समिती गठीत करून ही परिसंवेदनशील क्षेत्राच्या बाबतीत जनसुनावणी घेऊन व प्रत्यक्ष तपासणी करून त्याचे चिन्हांकन करून प्रत्यक्ष तपासणीच्या आधारे गावातील नैसर्गिक जैवविविधतेनं समृद्ध भूक्षेत्र, मानवनिर्मित भूवापर, वनक्षेत्र, तलाव, नदी नाले, गुरचराईचे क्षेत्र इत्यादीचे आरेखन करून आणि परिसंवेदनशील क्षेत्रात कोणत्या क्षेत्राचा समावेश करावा या संदर्भातला अभिप्राय अशा प्रकारचं काम या समितीला आपण दिलं. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की एका वर्षाच्या कालावधीमध्ये आपण 2133 गावांमध्ये त्या प्रत्येक गावाचा अशा प्रकारचा नकाशा तयार केला, सॅटेलाइटने सर्वे केला, त्याचा स्वतंत्र नकाशा तयार करून त्याच्यामध्ये ऍक्च्युअल इको सेन्सिटिव्ह झोन किती आहे तो मॅप केला. उर्वरित झोन हा इको सेन्सिटिव्ह नाही, मग तो कुठला झोन आहे त्या संदर्भात त्या गावाची ग्रामसभा घेऊन त्या ग्रामसभेकडनं तो नकाशा मंजूर करून घेतला. अशा 2133 गावांच्या स्वतंत्र नकाशे, पूर्ण सर्वे
त्यांची ग्रामसभा करून याचा एकत्रित नकाशा तयार केला आणि ऍक्च्युअल इको सेन्सिटिव्ह झोन हा चिन्हांकित करून हा संपूर्ण इको सेन्सिटिव्ह झोन केंद्र सरकारच्या मान्यतेकरता आपण पाठवला. म्हणजे मला असं वाटतं की एका वर्षाच्या कालावधीमध्ये वन विभागाने केलेलं हे काम हे देशातलं अतिशय पथदर्शी अशा प्रकारचं कार्य झालेलं आहे. आणि निश्चितपणे कस्तुरी रंगन समितीला जे अपेक्षित होतं तो इको सेन्सिटिव्ह झोनही याच्यामध्ये वाचणार आहे. आणि त्यासोबत इको सेन्सिटिव्ह झोनमुळे जे गावाच्या गावं विकासापासून वंचित राहिली होती त्याही संदर्भातला निश्चितपणे विषय या ठिकाणी होणार आहे. एक दुसरा विषय वैभव नाईकांनी या ठिकाणी मांडला होता की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 40,000 हेक्टर जमीन वनसंज्ञेतनं वगळण्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा विषय आहे. या संदर्भात राज्य सरकारने मागच्याच काळामध्ये पूर्ण कारवाई केलेली आहे आणि ती कारवाई करून ही जी काही वनसंज्ञा आहे ही 42,242 हेक्टरवरनं केवळ 1,800 हेक्टरपर्यंत खाली आणण्याच्या संदर्भात एक शपथपत्र हे सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे. आता दुर्दैवाने त्याच्यावर अजून सुप्रीम कोर्टाचा निर्णय होत नाही आहे. आज या उत्तराच्या अनुषंगाने मी ज्यावेळेस बैठक घेतली त्यावेळेस मी लॉ अँड ज्युडिशरी विभागाला असे निर्देश दिले आहेत की तातडीनं ज्येष्ठतम वकिलांना शक्य असेल तर केंद्रातले जे ॲडव्होकेट जनरल आहेत त्यांना अटॉर्नी जनरल यांना त्या ठिकाणी आपण उभं करावं आणि ही केस विशेषत्वाने त्या ठिकाणी लावून घ्यावी आणि आपण जे ॲफिडेव्हिट केला आहे ते ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टाने मान्य करावं अशा प्रकारचा प्रयत्न या निमित्ताने निश्चितपणे करण्यात येणार आहे. एक मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या संदर्भातला विषय आपण या ठिकाणी सांगितला. 3 डिसेंबर 2000 रोजी हे माफसू युनिव्हर्सिटी तयार झाली आणि आपलं जे काही रत्नागिरीचं फिशरीज कॉलेज आहे ते माफसूला नाही तर ते मला असं वाटतं दापोलीच्या कृषी महाविद्यालयाला ॲफिलिएट केलेलं आहे. त्यामुळे आपण वेगळी जरी समजा इकडे युनिव्हर्सिटी तयार करतो म्हटलं तरी प्रश्न असा आहे की दापोलीची आपल्याला बंद करता येत नाही. त्या ठिकाणचं कार्यक्षेत्र त्यांचं ठरलेलं आहे. त्यामुळे इथे जर आपण आता विद्यापीठ तयार करायचा निर्णय केला तर तो एका जिल्ह्यातल्या एका कॉलेजपुरतं ते विद्यापीठ होईल. कारण बाकी सगळ्यांची संलग्नता ही दापोलीच्या विद्यापीठाला त्या ठिकाणी झाली आहे. पण यासोबत कोकणामध्ये एवढा मोठा समुद्र किनारा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी काहीतरी झालं पाहिजे आणि म्हणून मॅरिटाईम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही त्या ठिकाणी स्थापित करण्याच्या संदर्भातला निर्णय झाला आहे. इंडियन मॅरिटाईम युनिव्हर्सिटी आणि JSW जयगड पोर्ट यांच्यात दिनांक 15/2/2016 आत्ता एक सामंजस्य करार आम्ही केला. मेक इन इंडियामध्येच तो सामंजस्य करार केला आणि त्याच्यामध्ये या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट करता त्या जयगड पोर्टने 30 एकर जागा ही JSWने आपल्याला दिली आहे आणि त्या माध्यमातून कोकणातमध्ये मॅरिटाईम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही आता त्या ठिकाणी आपण तयार करतो आहोत. ज्यातनं मला असं वाटतं की आपण केलेल्या मागणीतला एक भाग हा निश्चितपणे या माध्यमातून पूर्ण होतोय. त्यासोबत वेगवेगळे अजून गोष्टी एक सोमवंशी समितीच्या संदर्भातला पर्ससीन नेट या संदर्भातला एक मुद्दा या ठिकाणी आला. राज्य सरकारने निर्णय केला आणि परंपरागत मासेमारी करणारे जे आमचे बंधू आहेत यांच्याकरता आपण पर्ससीन नेटवर बंदी टाकली आणि त्याच्यामुळे खूप वर्षाची त्यांची जी मागणी आहे ती मागणी या ठिकाणी मान्य झाली. त्याचवेळी पर्ससीन नेटचे जे काही 400-500 लोक त्या ठिकाणी काम करतायत यांनी देखील सातत्याने आमच्यावर हा अन्याय होतोय, आम्हालाही तुम्ही न्याय दिला पाहिजे अशा प्रकारचा निर्णय अशा प्रकारचं निवेदन त्या ठिकाणी दिलं. आणि मुळामध्ये मत्स्य दुष्काळ का पडतोय तर आपण 12 नॉटिकल माईल्सच्या आतमध्ये पर्ससीन नेटला ज्यावेळेस परवानगी दिली त्यावेळी मत्स्य बीज जे आहे पर्ससीन नेटनी ज्यावेळी आपण मासेमारी करतो त्यावेळी मत्स्य बीज देखील त्याच्यामध्ये पूर्णपणे किल होतं आणि त्यातनं तो मत्स्य दुष्काळ तयार होतो. आणि म्हणून अपेक्षित हे आहे की पर्ससीन नेटचा वापर करायचा असेल तर तो 12 नॉटिकल माईलच्या पलीकडे केला पाहिजे. पण आता त्याच्यावर आपण कशा प्रकारे नियंत्रण ठेवणार आणि म्हणून आता राज्य सरकारने त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी मान्यता दिली आहे की जी आपली याची सिस्टीम असते GPS ची ती सिस्टीम ते लावून घ्यायला तयार आहेत. त्याच्यावरचं ऑटोमॅटिक मॉनिटरिंग हे आपण करू शकतो की 12 नॉटिकल माईलच्या आत ते आले तर त्यांच्यावर आपण कारवाई करू शकतो.
आणि 12 नॉटिकल माईलच्या बाहेर जर त्यांनी त्या ठिकाणी मासेमारी केली तर मला असं वाटतं की या आपल्या परंपरागत मच्छीमारांवरही कुठली कारवाई त्यांच्यावरही कुठला अन्याय होणार नाही आणि या ठिकाणी जे काही मत्स्य दुष्काळ आहे तोही आपल्याला दूर करता येईल. तर त्या संदर्भात आम्ही केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवतो आणि त्यांनी पूर्णपणे जर GPS सिस्टीम किंवा त्याला ॲक्च्युली सिस्टीमला GPS म्हणत नाही काय, त्याला तो रडार सिस्टीम आहे ती एक, त्याला मला आता मी नाव विसरलो, ती सिस्टीम जर त्यांनी लावली जी त्यांनी मान्य केली आहे तर 12 नॉटिकल माईलच्या बाहेर त्यांना तशा प्रकारची परवानगी देण्यात यावी असा प्रस्ताव आम्ही केंद्र सरकारकडे पाठवतो आणि मला असं वाटतं तो मंजूर होऊन येईल. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांवर अन्याय होणार नाही आणि प्रोसेसिंग नेटच्या माध्यमातून आज जो काही मोठ्या प्रमाणात आपण निर्यात करतोय ती निर्यात देखील आपल्याला त्या ठिकाणी सुरू ठेवता येईल. धैर्यशील पाटील साहेबांनी या ठिकाणी रासायनिक पाण्यामुळे खाडीतील मास्यांची त्या ठिकाणी त्यांच्यावर जी काही परिणाम होतोय त्याचं त्या संदर्भात आपल्याला माहिती दिली. या संदर्भात अशा प्रकारचा परिणाम होतोय का किंवा कितपत होतोय याचा अभ्यास करण्यासाठी डॉक्टर चंद्रप्रकाश, प्रमुख वैज्ञानिक, केंद्रीय मत्स्यिकी शिक्षा संस्थान, केंद्र सरकार, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली आत्ताच आपण 24/2/2016 एक समिती गठीत केलेली आहे आणि सदर समितीने 6 महिन्यामध्ये अहवाल द्यावा अशा प्रकारचा आपण त्यांना निर्देश दिलेले आहेत. तो अहवाल आल्यानंतर त्या अहवालाच्या शिफारसींवर आधारित जी काही पुढची कारवाई आहे ती कारवाई निश्चितपणे या ठिकाणी केली जाईल. मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी येतो मुंबईत फार बोलायचंच नाही ना आपल्याला. एक सागरमालाच्या संदर्भातला विषय या ठिकाणी मांडण्यात आला होता. सागरमालाच्या अंतर्गत आता पहिल्या टप्प्यात आपण जे काही काम हातामध्ये घेतलंय ते दिघी बंदर ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 असं दोन्ही किनाऱ्यांना जोडणारे जे रस्ते आहेत त्याच्यामध्ये 1000 कोटी रुपये खर्च करून 95 किलोमीटरचे रस्ते हे त्या ठिकाणी तयार करण्याचा आता सागरमालामध्ये आपला प्रोजेक्ट अप्रूव्ह झालाय. जयगड बंदर ते निवळी असा 42 किलोमीटरचा 450 कोटी रुपये खर्च करून हा देखील रस्ता आता आपला त्यातला मान्य झाला आहे. आणि JNPT बंदराला जोडणारा जो कळंबोली ते मुंब्रा हा जो रस्ता आहे याच्यामध्ये 15 किलोमीटरचा 45 कोटी रुपयाचा रस्ता हा सागरमालाच्या अंतर्गत या ठिकाणी आपला जो काही आहे तो मान्य झालेला आहे. यासोबत जे आपलं बंदर विकासाचं धोरण आहे या धोरणाच्या अंतर्गत आपण नवीन धोरण आता तयार केलं. जुन्या धोरणामध्ये ज्या काही एनोमॉलीज होत्या त्या सगळ्या आपण दूर केल्या आणि त्यामुळे बंदर विकासाच्या या नवीन धोरणातनं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आपल्याकडे येते. मॅरिटाईम समिट ही 14 एप्रिलला मुंबईमध्ये होणार आहे आणि 15 एप्रिलला आपला महाराष्ट्राचं देखील एक सेमिनार त्याच्यामध्ये आहे आणि त्या सेमिनारमध्ये अशा प्रकारचे काही MOUs हे आपल्याला अपेक्षित आहे आणि यामध्ये देखील मोठी गुंतवणूक ही या ठिकाणी होणार आहे. त्यासोबत महाराष्ट्राच्या या सगळ्या किनारपट्टीमध्ये आपल्याला माहिती आहे की आपलं जे JNPTचं बंदर आहे हे सगळ्यात मोठं बंदर आहे पण गेल्या 30 वर्षामध्ये दुसरं मोठं बंदर आपण तयार करू शकलो नाही. अनेक वर्षापासनं वाढवणला एक बंदर तयार करावं अशा प्रकारचा विषय होता पण त्याच्यामध्ये डहाणूचा फार विरोध होता कारण डहाणू हा सगळा इको सेन्सिटिव्ह झोन आहे. पण आपण हे नवीन सरकार आल्यानंतर त्यात सुप्रीम कोर्टाने काही आदेश दिले होते आणि त्यामुळे त्या इको सेन्सिटिव्ह झोनमधनं आपल्याला करता येणार नाही अशा प्रकारचा सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यामुळे 95 पासनं हे सगळं काम थांबलं होतं. वाढवण बंदरामध्ये ही शक्ती आहे की JNPT पेक्षा मोठं बंदर ते होऊ शकतं आणि आज जो काही आपला मोठा व्यापार हा मुंद्रा पोर्टकडे गेलाय किंवा इतर पोर्ट्सकडे गेलाय तो सगळं आपण पुन्हा परत मिळवू शकतो. आणि आज JNPTवर एवढं कंजेशन होत आहे की आपला टर्नअराउंड टाइम जो JNPTचा आहे हा कमी झालेला आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे हा वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे खूप त्यातनं अडचणी तयार होत आहेत. म्हणून या वाढवणला आपण नव्याने त्याचा अभ्यास केला आणि इको सेन्सिटिव्ह झोनच्या बाहेर याची निर्मिती करता येईल का असा अभ्यास केल्यानंतर ते करता येईल असं आपल्या लक्षात आलं आणि त्या दृष्टीने केंद्र सरकारच्या सोबत आपण आता करार केलाय आणि वाढवण बंदराचं काम आपण हातात घेतोय. 30 वर्षानंतर JNPT पेक्षा मोठं बंदर हे त्या ठिकाणी तयार होत आहे. आमच्या चौधरी ताईंनी या ठिकाणी मुद्दा मांडला आणि त्या मुद्द्यातही काही चुकीचं नाही आहे की लोकांच्या मनामध्ये या वाढवण बंदराच्या बद्दल बऱ्याचशा शंका आहेत. काही लोकांना असं वाटतं विशेषतः काही
मासेमारी करणाऱ्यांना वाटतं की आपल्यावर काही अन्याय होणार आहे का, आणि म्हणून आपण अशी सूचना दिली आहे की जेवढे अशा प्रकारचे लोक आहेत की ज्यांना ही भीती वाटते की या बंदराने आमचा पारंपरिक व्यवसाय काही अडचणीत येईल, अशा सगळ्या लोकांसोबत बैठक घेऊन त्यांचं पूर्ण समाधान हे त्या ठिकाणी करूनच याच्या कामाची सुरुवात आपण निश्चितपणे करणार आहोत. आणि मला असं वाटतं की या सगळ्या लोकांना जर विश्वासात घेऊन या बंदराचं काम आपण करू शकलो तर पुढच्या 20 वर्षाची ग्रोथ, आज आपल्याला गेली 20-25 वर्षाची ग्रोथ ही JNPTने दिली, पुढच्या 20 वर्षाची ग्रोथ आपल्याला हे वाढवणचं बंदर देऊ शकतं. आणि म्हणून एक अतिशय महत्त्वाचं काम या वाढवण बंदराच्या निमित्ताने या ठिकाणी आपण निश्चितपणे करू शकलो आहे. एक या ठिकाणी सन्माननीय सदस्य नितेश राणेजी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 600 कोटीची तरतूद आणण्याच्या संदर्भात पालकमंत्र्यांनी केलेली घोषणा फसवी आहे वगैरे असं काहीतरी त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख केला होता. केवळ त्यांच्या माहितीकरता ते मला वाटतं नागपूरला बहुतेक गेले असावेत आज कार्यक्रमामुळे, तर त्यांच्या येत आहेत, तुम्ही कळवूनच द्याल त्यामुळे प्रॉब्लेमच नाही आहे. कालिदास भाऊ कळवून देतील त्यांना. तर वस्तुस्थिती अशी आहे की 16-17 मध्ये सन्माननीय पालकमंत्र्यांनी जी घोषणा केली त्याप्रमाणे 600 कोटीपेक्षा जास्त तरतूद ही त्या ठिकाणी निश्चितपणे दिलेली आहे, ज्यामध्ये जिल्हा वार्षिक विकास योजनेच्या अंतर्गत 130 कोटी रुपये, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत 140 कोटी रुपये, सिंचन विभागाच्या माध्यमातून 275 कोटी रुपये, स्वदेश दर्शनाच्या अंतर्गत 29 कोटी रुपये, चांदा ते बांदा योजनेकरता 75 कोटी रुपये, अशा या 600 कोटी रुपयापेक्षा जास्त योजना या ठिकाणी समाविष्ट आहेत. त्यामुळे सभागृहाची वेळ वाढवतोय, सभागृहाचं कामकाज संपेपर्यंत वेळ वाढवण्यात येईल. त्यामुळे सन्माननीय पालकमंत्र्यांनी जी घोषणा केली आहे ती घोषणा हवेत केलेली नसून त्याचं पूर्ण तरतूद ही बजेटमध्ये अंतर्भूत आहे, हे या निमित्ताने मला सांगायचं आहे. कोकण ग्रामीण पर्यटनाचा विषय मी सांगितलेलाच आहे. एक अजून महत्त्वाचा निर्णय आपण घेतो आहे. आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे पितृ गाव आहे ते आहे अंबडवे, जे कोकणामध्ये आहे. आणि या अंबडवे गावाचा विकास करण्याच्या दृष्टीनं एक त्या ठिकाणी 40 कोटी रुपयाचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला आहे. आणि त्या ठिकाणी त्यांचं जे जुनं घर बीर आहे तिथे मोठं त्यांचं एक स्मारक वगैरे अशा प्रकारे तयार करून, म्हणजे त्याचं एक थीम ज्याला आपण होलोग्राम म्हणतो, त्या होलोग्रामवर आधारित एक थीमॅटिक अशा प्रकारचं त्यांच्या जीवन कार्याचं जो काही जीवन कार्य आहे हे त्या ठिकाणी दाखवण्याचा आपण निर्णय केला आहे. आणि त्याला म्हणजे जास्तीत जास्त लोक जावे, म्हणजे श्रद्धेसोबत त्याच्या एक पर्यटनाचा देखील त्यातनं विकास व्हावा या दृष्टीने आपण असा प्रयत्न करतोय की अंबळवे ते हरिहरेश्वर 19 किलोमीटरचे अंतर आहे. निगडी व हरिहरेश्वर जेटीचा विकास करून हाऊसबोटच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी जाता येईल अशा प्रकारचं एक नियोजन आपण या माध्यमातून करतोय. आणि ज्याकरता निधी जो आहे तो आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देतोय. त्यासोबत याला महामार्गाने जोडण्याकरता देखील जवळजवळ मुंबई गोवा महामार्ग अंबडवे गावाकडे 35 किलोमीटर दूरवर हा महामार्ग आहे. तर हे 35 किलोमीटर देखील महामार्ग आपलं जे मंडळ आहे NHAI जे आहे त्यांनी मान्य केलं आहे की या मुंबई गोवा महामार्गाचा भाग म्हणूनच महामार्गापासून अंबडवे गावापर्यंतचा जो 35 किलोमीटरचा मार्ग आहे तो ते त्या ठिकाणी डेव्हलप करणार आहेत. आणि त्या माध्यमातून एक ज्याला आपण म्हणू शकतो की कोकणामध्ये या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा निर्णय हा या ठिकाणी आपण घेतलेला आहे. त्यामुळे माननीय अध्यक्ष महोदय, कोकणाच्या संदर्भात अनेक चांगले निर्णय हे राज्य सरकारने घेतलेले आहेत आणि मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हे निर्णय आपण या ठिकाणी निश्चितपणे अंमलात आणू. आणि कोकणामध्ये कोकणाची जी विकासाची भूक आहे, एक महत्त्वाचा मुद्दा आपण सातत्याने मांडता तो म्हणजे कोकणाकरता स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ बनवण्याच्या संदर्भात. तर त्या संदर्भात 2 वेळा आपल्या विधानमंडळाने त्या संदर्भात ठराव केला, तो केंद्र सरकारकडे पाठवला आहे. पुन्हा एकदा राज्य सरकार त्या ठरावाचा पाठपुरावा हा केंद्र सरकारकडे करेल आणि केंद्र सरकारलाही विनंती करेल की समजा जर अशा प्रकारचं वैधानिक विकास महामंडळ तयार करता येत नसेल, त्यात काही
कॉन्स्टिट्यूशनल अडचणी देखील आहेत. तर आहेत त्या व्यवस्थेमध्ये कोकणाकरता काही ना काही अरेंजमेंट झाली पाहिजे की ज्यातनं कोकणाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याही दृष्टीने निश्चितपणे प्रयत्न हा आपण या ठिकाणी करू. मुंबईच्या संदर्भातही या ठिकाणी चर्चा उपस्थित झाली. काही ज्या ठळक गोष्टी आहेत त्याच्या संदर्भात मी थोडक्यात या ठिकाणी माहिती देणार आहे, कारण संपूर्ण चर्चेला या ठिकाणी मी उत्तर देणार नाही. मुंबईवर चर्चेच्या अनेक संधी आपल्याला मिळतात. अनेक गोष्टींना मी राज्यपालाच्या अभिभाषणात देखील उत्तर दिलं आहे. विशेषतः आज मुंबईमध्ये जो निर्माण होणारा कचरा आहे आणि देवनारचा विषय आहे, क्षेपणभूमीचा विषय आहे, हे विषय फार गाजून राहिले आहेत. आणि या संदर्भात मुंबई महानगरपालिकेने एक अतिशय कालबद्ध अशा प्रकारचा कार्यक्रम तयार केलेला आहे. आणि मला असं वाटतं की लवकरच देशामध्ये सर्वाधिक कचऱ्यावर प्रक्रिया ही या मुंबईमध्ये आपण करू शकू अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आखण्यात आला आहे. सध्या जर आपण बघितलं तर साधारणपणे सध्या देवनारला 3,500 मेट्रिक टन कचरा येतो, कांजूरला 3,000 मेट्रिक टन कचरा येतो, मुलुंडला 3,000 मेट्रिक टन कचरा येतो. पण शास्त्रोक्त जी काही आपण त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया केली पाहिजे त्यात कांजूरला आपण प्रक्रिया करतो, देवनार आणि मुलुंडला कुठली प्रक्रिया ही शास्त्रोक्त आपण त्या ठिकाणी करत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे डोंगर हे त्या ठिकाणी आपण तयार करतोय. आता प्रस्तावित आपण जी काही क्षेपणभूमी आहे त्याच्यामध्ये ऐरोलीला 32 हेक्टर आणि तळोजाला 38 हेक्टर अशा प्रकारच्या 2 क्षेपणभूमीच्या जागा या आपण आगाऊ ताबा त्या ठिकाणी महानगरपालिकेला राज्य सरकारने दिलेला आहे. आणि याच्यामध्ये ऐरोलीची जी काही जागा आहे याच्यामध्ये आता निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. पण यात अतिशय स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की इथे डम्पिंग करू दिलं जाणार नाही, हे डम्पिंग यार्ड होणार नाही. महानगरपालिकेला अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की जो कचरा तिथे जाईल त्याच्यावर पूर्णपणे प्रक्रियाच झाली पाहिजे. ही प्रक्रियेची भूमी असणार आहे, डम्पिंगची भूमी असणार नाही आहे. आणि त्या दृष्टीनं महानगरपालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे आणि याचं काम हे प्रगतीपथावर आहे. जो तळोजाचा जो काही जी भूमी आहे याच्यामध्ये शासकीय जमिनीवर काही अतिक्रमण आहेत ती निष्कासित केली जातात आणि 12.20 हेक्टर खाजगी जमीन त्या ठिकाणी आहेत ती संपादित करण्याकरता देखील महानगरपालिकेला आता राज्य सरकार स्वतः मदत करते आहे. त्यामुळे तीही जागा आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे प्राप्त होणार आहे. यासोबत देवनारला जी काही सातत्याने आग या ठिकाणी लागली त्याही संदर्भात अनेक गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आल्या की एका लहान मुला 6 महिन्याच्या वयाच्या बालकाचा मृत्यू झाला. खरं म्हणजे माझ्याजवळ त्याचे सगळे रिपोर्ट्स आहेत आणि त्याचा याच्याशी काही थेट कुठलाही संबंध नाही आहे, पण शेवटी अतिशय संवेदनशील अशा प्रकारची गोष्ट आहे, त्यामुळे त्या संदर्भात मी फार काही सांगणार नाही. पण या आगीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काही उपाययोजना या ठिकाणी हातामध्ये घेतल्या आहेत. संरक्षण भिंतीच्या दुरुस्तीचं काम हे त्या ठिकाणी सुरू केलं आणि नवीन भिंत बांधण्याचं काम देखील आता सुरू केलं जात आहे. सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवली आहे, CCTV कॅमेरे आता त्या ठिकाणी लावले आहेत आणि IIT व निरी यांनी सुचवल्याप्रमाणे स्लोप स्टॅबिलायझेशन व डेब्रिज आच्छादन टाकण्याचा आता कार्यक्रम हा त्या ठिकाणी हातामध्ये घेण्यात येतोय. सध्या 6 हेक्टर भागात आच्छादन आता या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे. रात्रीच्या वेळी या घडामोडींवर लक्ष ठेवण्याकरता 47 नाईट विजन कॅमेरे आता त्या ठिकाणी आपण लावलेले आहेत आणि त्याला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून आता आपण घोषित करतो आहोत. त्यासोबत तिथे आग विझवण्याच्या संदर्भात 4 ते 5 बोरवेल्स या त्या ठिकाणी खोदण्यात येत आहेत आणि अग्निशमन दलाच्या 10 गाड्या या परमनंट त्या ठिकाणी आपण स्टेशन करतो आहोत. आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी मिथेनचा एक मोठा प्रॉब्लेम तयार झाला आहे आणि त्यामुळे ज्यावेळेस टेम्परेचर वाढतं त्यावेळी त्या ठिकाणी आग लागण्याची संभावना असते. पण त्याचसोबत अशीही शंका आहे की जाणीवपूर्वक त्या ठिकाणी काही आग लावली जाते आहे. या संदर्भात आपण एक कमिटी तयार केली होती, त्या कमिटीने काही प्राथमिक आपल्याला रिपोर्ट दिलेले आहेत, पण संपूर्ण त्याचा जो अंतिम रिपोर्ट आहे तो आपल्याला अजून काही प्राप्त झालेला नाही आहे. यासोबत दीर्घकालीन उपाययोजनांकरता टाटा कन्सल्टन्सी इंजिनियर्स यांची नियुक्ती या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. एक जी काही चौकशी म्हणजे हे टेंडर का रद्द झालं
आणि या संदर्भातला एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला होता. तर त्या संदर्भात एक SIT मागच्या सरकारने तयार केली होती. त्या चौकशी समितीने एक अहवाल दिला. त्याच्यामध्ये काही एनोमॉलीज लक्षात आल्या. या शासनाच्या पुढे तो अहवाल आला आणि उच्च न्यायालयाने आम्हाला विचारलं. तर त्या संदर्भात त्याच्यामध्ये देवनार व कांजूर मार्ग प्रकल्पातील विसंगती या मोठ्या प्रमाणात, म्हणजे जे काही निष्कर्ष होते ते निष्कर्ष असे होते की मोठ्या प्रमाणात ही विसंगती असून प्रकल्पाच्या बोली बिड्स अधिक किमतीच्या आढळून आल्या आहेत. देवनार प्रकल्पाच्या बाबतीत बोलीसाठी स्पर्धक देखील उपलब्ध नव्हता, तर केवळ एकच बोलीधारक उपलब्ध होता वगैरे अनेक गोष्टी आहेत. मी सगळ्या गोष्टी काही वाचत नाही, यामुळे हे रद्द केलं आहे. पण त्याचवेळी राज्य सरकारने ही देखील भूमिका घेतली की अशा प्रकारे पुन्हा जर त्या ठिकाणी बिड्स काढल्या तर यातला एक मुद्दा असा होता, जो काही SITचा रिपोर्ट होता, की राज्य सरकारची परवानगी न घेता म्हणजे जागेची लीज न घेता या ठिकाणी पुढची कारवाई केली. आम्ही ज्यावेळी SITचा रिपोर्ट स्वीकारला त्यावेळी आम्ही हाही निर्णय केला की पुढच्या केव्हाही जर महानगरपालिका या ठिकाणी टेंडर काढून अशा प्रकारे क्षेपणाभूमीचं काम देईल त्यावेळी महानगरपालिका मागेल त्या क्षणी आम्ही त्यांना ती जागा लीजवर द्यायला तयार आहोत. अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी झालाय. त्यामुळे आता महानगरपालिकेला याच्या लीजची कुठलीही अडचण या निमित्ताने येण्याचं काही कारण नाही आहे. आणि म्हणून आता फास्ट हे काम झालं पाहिजे या दृष्टीनं सगळं काम जे आहे ते निश्चितपणे चाललेलं आहे. त्यासोबत आपण मुंबई महानगरपालिकेला महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966च्या कलम 154 अन्वये काही निर्देश दिले आहेत, ज्याच्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कचऱ्याची समस्या सोडवण्याकरता 5/2/2016 रोजी आपण हे निर्देश दिले आहेत. त्या निर्देशामध्ये 15/2/2016 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेस कचऱ्याचे विकेंद्रीकरण करून प्रत्येक वॉर्डामध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळा करून ओल्या कचऱ्यावर त्याच ठिकाणी प्रक्रिया करण्याची कारवाई बृहन्मुंबई महानगरपालिकेने किमान काही वॉर्डांमध्ये सुरू करावी. इमारत बांधकाम परवानगी देताना त्या इमारतीतला ओला व सुका कचरा सदर इमारतीमधील रहिवाशांनी वेगळा करून ओल्या कचऱ्यावर त्याच ठिकाणी इन सिटू प्रक्रिया करावी अशी अट घालण्यात यावी. म्हणजे ज्याला आपण झिरो डिस्चार्ज इमारत म्हणतो तशा प्रकारची आता निरीने देखील आमच्यासमोर प्रेझेंटेशन केलं आणि त्यांनी अशा प्रकारची यंत्रणा उभी केली आहे की कुठल्याही इमारतीत ती फिट करता येते आणि त्या ठिकाणी फार त्याला जागा लागत नाही. आणि जो काही त्या इमारतीतनं तयार होणारा कचरा आहे त्याचं सेग्रिगेशन करून त्याच्यावर पूर्णपणे प्रक्रिया ही ती मशीन त्या ठिकाणी करते. आणि म्हणून झिरो गार्बेज डिस्चार्ज अशा प्रकारच्या इमारती तयार केल्या पाहिजेत. अशा प्रकारचा बदल DCR मध्ये करण्याच्या संदर्भातले 154चे आपण निर्देश हे महानगरपालिकेला दिलेले आहेत. ओल्या कचऱ्यावर त्याच ठिकाणी प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक ती परवानगी देण्यात यावी. एनेबलिंग प्रोव्हिजन त्या संदर्भात करण्यात यावी. आणि 2000 चौरस मीटर क्षेत्रावरील बांधकामांना परवानगी देताना त्यामध्ये मनोरंजन मैदानासाठी काही जागी राखीव ठेवण्यात येते. त्याचसोबत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची परवानगी ही त्या ठिकाणी देण्यात यावी. अशा प्रकारचा देखील एक त्यामध्ये आपण 154चा निर्देश त्यांना दिलेला आहे. आता एक जो रोडमॅप हा घनकचऱ्याच्या संदर्भात तयार केला आहे त्याच्यामध्ये कांजूर भराव भूमीमध्ये 3000 मेट्रिक टन कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यात येत आहे. 1000 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मितीचा प्रकल्प जानेवारी 2017 साली त्या ठिकाणी तयार होणार आहे. आणि साधारणपणे कांजूर भराव भूमी इथे 2019 सालापर्यंत 5000 मेट्रिक टन प्रतिदिन एवढ्या घनकचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करता येईल अशा प्रकारचं त्याचं फेजिंग हे या ठिकाणी करण्यात आलं आहे. मुलुंड क्षेपणभूमी जी आहे तिथे घनकचऱ्यावर योग्य त्या तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया करून सायंटिफिक क्लोजर हे त्याचं करण्याचा निर्णय करण्यात आला आहे. त्याची निविदा प्रक्रिया राबविण्यात येते आहे आणि सन 2017 पासून त्या ठिकाणी कचरा स्वीकारण्यात येणार नाही. त्यानंतर देवनारची जी क्षेपणभूमी आहे त्याच्यामध्ये कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प हा करण्यात येतो आहे आणि बाकी त्याच्या संदर्भातला एक बृहद रोडमॅप हा आपले केंद्रातले जे पर्यावरण विभागाचे मंत्री आहेत
सन्माननीय जावडेकरजी यांनी उच्चस्तरीय एक समिती तयार करून तो रोडमॅप देखील त्या ठिकाणी तयार करायला हातामध्ये घेतलेला आहे. त्यात ते देखील आपल्याला मदत करतायत. एरोली ब्रिज मुलुंड इथे 32.77 हेक्टर जागेवर प्रतिदिन सुमारे 5000 मेट्रिक टन कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याचा प्रकल्प नियोजित आहे. त्यापैकी 2000 टनाची प्रक्रिया ही कोणत्याही परिस्थितीमध्ये 2019 सालापर्यंत झाली पाहिजे अशा प्रकारचं नियोजन हे त्याचं त्या ठिकाणी आपण केलेलं आहे. तळोजाच्या संदर्भात मी आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे त्या संदर्भात मी पुन्हा काही सांगत नाही. म्हणून एकूणच या कचऱ्याच्या समस्येकडे राज्य सरकारी गांभीर्याने पाहत आहे. महानगरपालिका आणि राज्य सरकार मिळून या संदर्भातला एक रोडमॅप तयार केलेला आहे. केंद्र सरकारही त्यात मदत करण्याचा प्रयत्न करते आहे. यातनं आपण निश्चितपणे मार्ग काढायचा प्रयत्न करू. नाले सफाईच्या संदर्भातला मुद्दा या ठिकाणी सातत्याने मांडण्यात आला, ज्याच्यामध्ये नाले सफाई ही जी त्या ठिकाणी केली याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली अशा प्रकारच्या तक्रारी या ठिकाणी आल्या होत्या आणि विशेषतः काही अधिकारी आणि काही कंत्राटदारांनी मिळून याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचं सायफनिंग केलं आहे अशा प्रकारच्या तक्रारी या प्राप्त झाल्या होत्या. त्याच्यावर एक समिती तयार करण्यात आली होती. त्याची पूर्णपणे चौकशी करण्यात आली आणि या चौकशीमध्ये मोठ्या प्रमाणात काही अनियमितता या आपल्याला आढळलेल्या आहेत. त्याच्यामध्ये नाले सफाई त्यामध्ये विशेषतः 32 कंत्राटदारांच्या संदर्भात प्राथमिक चौकशीतच त्यांनी 38 कोटी इतक्या रकमेची फसवणूक ही त्या ठिकाणी लक्षात आलेली आहे. याच्यामध्ये निविदेतील अटीनुसार डंपर आवश्यक असताना त्या व्यतिरिक्त हलक्या वाहनांनी गाळ वाहून नेल्याचं दिसून येतं. निविदेतील अटीनुसार प्रत्येक वाहनासाठी एक स्वतंत्र लॉकशीटमध्ये संपूर्ण माहिती भरून देणे आवश्यक असताना एकापेक्षा अधिक वाहन फेरीसाठी एकच लॉकशीट भरून देण्यात आलेली आहे. म्हणजे 2 त्या ठिकाणी फेऱ्या झालेल्याच नाही आहेत. गाळ काढून गाळ वाहून नेणारं एक वाहन 2 वेगवेगळ्या ठिकाणून एकाच वेळी 2 वेगवेगळ्या ठिकाणांहून सुरू होऊन आणि वेगवेगळ्या ठिकाणी गाळ रिकामा करताना एकच वाहन दिसत आहे. त्यासोबत वाहनाचे आकारमान व निविदेतील परिगणन सूत्र यानुसार झालेले गाळाचे वजन आणि वजन काटा पावतीमध्ये दर्शवलेले गाळाचे वजन यामध्ये मोठी तफावत आढळून येते. वजन काटा पावतीत राज्य परिवहन खात्याकडून प्राप्त झालेल्या अभिलेखानुसार वाहनांचे टेअर वेट पेक्षा वजनाचा काटा पावतीमध्ये दाखवलेले टेअर वेट हे भिन्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्य परिवहन खात्याकडून प्राप्त झालेल्या अभिलेखानुसार ग्रॉस वेटमध्ये देखील त्या ठिकाणी गडबड झालेली आपल्या लक्षात येते आहे. त्यानंतर रात्री 8 ते सकाळी 6 या वेळेत गाळाचे वाहन करायचे होते, पण तशा प्रकारे कुठलेही कागदपत्र आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही आहेत. काही बाबतीत लॉकशीट सोबत वजन काटा पावती VTS प्रपत्र हे सादरच झालेले नाही आहेत. लॉकशीटमधील वाहन क्रमांक आणि लॉकशीटमध्ये सादर केलेल्या VTS प्रपत्रातील वाहन क्रमांक याच्यामध्ये मोठी तफावत आढळलेली आहे. काही बाबतीत लॉकशीटमधील वाहन क्रमांक आणि लॉकशीटमधील सादर केलेल्या वजन काटा पावतीतील वाहन क्रमांक यांच्यात तफावत आढळलेली आहे. त्याचप्रमाणे काही कंत्राटदारांनी नाले सफाईच्या दरम्यान काढलेला गाळ मौजे जासई वसई रायगड येथील क्षेपणभूमीवर टाकण्याकरता दिलेले नाहरकत प्रमाणपत्र हे खोटे आहे. ते त्यांना मिळालेलंच नाही आहे आणि त्यातील सह्या खोट्या आहेत व असं त्या ग्रामपंचायतींनी त्या ठिकाणी कळवलेलं आहे. नाले सफाईच्या कामामध्ये वापरण्यात आलेल्या VTS प्रणालीमधील तांत्रिक बाबी संबंधित समाधानकारक खुलासा व VTS प्रणालीच्या दैनंदिन वापरा संबंधातील तपशील कंत्राटदारामार्फत सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे बराच संशय त्यातही निर्माण झालेला आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्तांनी 19/9/2015 अन्वये 13 कर्मचाऱ्यांना महानगरपालिका सेवेतनं निलंबित केलेले आहे. खात्याअंतर्गत सर्वंकष चौकशा सुरू आहेत. त्याचप्रमाणे 32 कंत्राटदारांसंबंधित कर्मचारी अधिकारी यांचा सहभाग निश्चित करून त्यांच्या विरुद्ध कारवाई सुरू आहे. त्यामध्ये 24 नालेसफाई कंत्राटदारासह 2 VTS कंत्राटदार 8 वजन काटा ठेकेदार यांच्या विरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 24 नालेसफाई कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचं प्रक्रिया अंतर्गत कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे.
काही लोकांना याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की अटक देखील करण्यात आलेली आहे आणि याची पुढची कारवाई जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे. रस्त्यावरील सिग्नल, जंक्शन दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती, डेब्रिजची विल्हेवाट या संदर्भात देखील एक तक्रार प्राप्त झाली होती. या संदर्भात आता चौकशी सुरू आहे. चौकशीचा एक प्राथमिक रिपोर्ट हा सन्मान्य जे आपले निगम आयुक्त आहेत त्यांच्याकडे तो प्राप्त झालेला आहे. अद्याप शासनाकडे तो आलेला नाही आहे. काही अनियमितता त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर्सनी केलेल्या आहेत हे अतिशय स्पष्ट होत आहे आणि मोठ्या प्रमाणात या ज्या अनियमितता आहेत आता त्या संदर्भात सगळ्या गोष्टी या ठिकाणी माझ्याकडे उपलब्ध नसल्यामुळे मी त्या सांगणार नाही. पण या संदर्भातही ज्या ज्या लोकांनी अशा प्रकारची अनियमित कारवाई त्याच्यामध्ये केली आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि याची एक संपूर्ण समग्र चौकशी करून ज्या प्रकारे हे सगळे काही या ठिकाणी कामं झालेली आहेत ते कामं पुन्हा त्यांच्याकडनं करून घेणं आणि त्यासोबत त्याच्यामध्ये दिवाणी, फौजदारी वगैरे जे काही इतर कारवाया आहेत त्या सगळ्या कारवाया करण्याच्या संदर्भात एक अहवाल तयार होतोय. तो अहवाल महानगरपालिकेच्या बॉडी पुढे देखील जाणार आहे. महापौरांना देखील तो सबमिट होईल आणि राज्य शासन देखील त्याच्यावर जी काही उचित कारवाई आहे ती उचित कारवाई त्या ठिकाणी करेल आणि भविष्यात अशा प्रकारे आणि विशेषतः याच्यामध्ये एक गोष्ट अशी लक्षात आली आहे की जाणीवपूर्वक काही कंत्राटदारांनी जे प्री क्वालिफिकेशन्स आहेत ते प्री क्वालिफिकेशन बदलून घेतले आणि त्यातनं स्पर्धा होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि त्यांनी स्वतःच ही सगळी कामं घेऊन आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अनियमितता ही केलेली आहे. भूलयंत्र खरेदीचा विषय या ठिकाणी आला. त्या प्रकरणामध्ये मध्यवर्ती खरेदी खात्यामार्फत कंत्राटदार मेसर्स युनिव्हर्सल ऑर्गॅनिक्स यांच्या विरुद्ध आगरीपाडा पोलीस स्टेशन मुंबई येथे 27/10/2015 रोजी FIR नोंद केलेला आहे आणि तो नोंदवण्यात आलेला आहे. आता याची सगळी स्टोरी मी आपल्याला सांगत नाही पण याच्यामध्ये अनियमितता झाल्याचं लक्षात आलेलं आहे. त्याच्यावरही कारवाई ही करण्यात आलेली आहे. एक टॅब खरेदीचा विषय या ठिकाणी मांडण्यात आला. या टॅब खरेदीच्या विषयाच्या संदर्भात काही तक्रारी मिळाल्या होत्या. या तक्रारीची संपूर्ण चौकशी केलेली आहे आणि टॅब खरेदीत कुठली अनियमितता नाही असं या सगळ्या चौकशीच्या अंती अतिशय स्पष्ट त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यासोबत एक मैदानांच्या लिलावाच्या संदर्भातला विषय आहे. त्या संदर्भात यापूर्वी देखील मी बोललेलो आहे. एवढंच आता या ठिकाणी सांगतो की सद्यस्थितीत ताब्यात घेतलेले भूखंड महापालिका कर्मचाऱ्यांमार्फत परिरक्षित करण्यात येत आहेत. तसेच सर्व भूखंड परिरक्षित करण्याकरता ठेकेदाराची नेमणूक करण्याकरता निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याच्यामध्ये एक मुद्दा सातत्याने आशिष शेलार किंवा काही आमचे सदस्य मांडतायत की ही जी काही तरतूद आहे ही ऐच्छिकच्या ऐवजी मॅन्डेटरी तरतूद त्या ठिकाणी झाली पाहिजे. तर त्याही संदर्भात राज्य सरकारने मला असं वाटतं की मागच्या काळामध्ये त्यालाही मान्यता दिलेली आहे. त्याच्यामध्ये कायद्यामध्ये जो काही बदल आपल्याला करायचा आहे हा तर त्याच्याबद्दल मी सांगितलं ना आता जेवढं माहिती आली आहे इट इज इन प्रोग्रेस आणि पूर्ण माहिती आल्यानंतर या सभागृहाचा तो अधिकार आहे त्यामुळे या सभागृहासमोर त्यावेळी ती मांडलीच जाईल. सो युअर इगरनेस टू नो इट इज अंडरस्टूड. रावते साहेब नसल्यामुळे इंग्लिश बोलतोय. एव्हरीबडी अंडरस्टँड्स आणि त्यामुळे उचित वेळी ते देखील या ठिकाणी येईल. पण एकूणच या मैदानांच्या संदर्भात ती डेव्हलप झाली पाहिजे. आवश्यकता असेल तर त्याच्यामध्ये खाजगी सहभागी आला पाहिजे. पण मूळ मुंबईची मागणी एवढीच आहे की प्रत्येक मुंबईकराला त्याचा ॲक्सेस असला पाहिजे आणि मला असं वाटतं की ही मागणी योग्य आहे. त्या संदर्भातला निर्णय हा सरकार आणि महानगरपालिका योग्य प्रकारे या निमित्ताने घेईल. एक आज मला या निमित्ताने माननीय जयंतराव हे तुमच्याकरता म्हणजे आपलं 2019 तर मी तुम्हाला उत्तर देत असताना नवी मुंबई एअरपोर्टच्या संदर्भात सांगितलं होतं की त्याचा RFP आम्ही आता लवकरच फायनल करतोय. तर मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो की आजच मंत्रिमंडळाने RFPला मान्यता दिली. RFQ आपण केला होता. RFQ मध्ये एकूण 4 याच्यामध्ये लोक क्वालिफाय झाले होते. पण हा RFQ करताना केंद्र सरकारने अशी अट ठेवली होती कारण याच्यामध्ये बाहेरचे लोक येतात तर त्याच्यामध्ये सिक्युरिटी क्लिअरन्स घ्यावा लागेल. तो सिक्युरिटी क्लिअरन्स घेताना 4 पैकी एका कंपनीला केंद्र सरकारने सिक्युरिटी क्लिअरन्स दिला नाही त्याला बाद केलेला आहे.
3ला त्यांनी सिक्युरिटी क्लिअरन्स दिला, त्यातल्याही 2ला सिक्युरिटी क्लिअरन्स देताना काही अटी त्यांनी टाकल्या होत्या. त्या ज्या अटी आहेत त्या अटीची पूर्तता करून आणि त्या संदर्भात जे आपलं विमानपत्तन प्राधिकरण आहे त्यांची मान्यता घेऊन, केंद्र सरकारची मान्यता घेऊन, ॲडव्होकेट जनरलचं मत घेऊन 3 निविदाकार जे प्री क्वालिफाय झाले होते हे आता पात्र झालेले आहेत आणि आता RFP डॉक्युमेंटला या ठिकाणी आपण मान्यता दिलेली आहे. हा प्रकल्प खाजगी सहभागातनं केला जाईल. PPPवर 2008 साली आपण PPPने करायचा तो निर्णय घेतला होता. यामध्ये सिडकोचा 26% हिस्सा राहणार आहे. प्रकल्पाचा खर्च 16,000 कोटी रुपये आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व जमिनीचं भूसंपादन संमती निवाडे म्हणजे 95% लँड ॲक्विजिशन हे कन्सेंट अवॉर्डनी झालं आहे. उर्वरित 5% हेही आता ॲक्विजिशनचे अवॉर्ड्स आपले पास झालेले आहेत. यापैकी 80% पेक्षा जास्त जमीन ही सिडकोच्या प्रत्यक्ष ताब्यामध्ये आलेली आहे. आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी 3 अर्जदारांना निविदा प्रक्रियेमध्ये राहण्यास मान्यता दिली असून निविदेची पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. सदर निविदेचा जो कालावधी आहे हा 5 महिन्याचा कालावधी आहे. त्यानंतर त्यांना या ठिकाणी जी काही लेटर ऑफ इंटेंट किंवा काय वर्क ऑर्डर आहे तो त्यानंतर त्या ठिकाणी देण्यात येईल. आणि आता जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलप्रमाणे विमानतळाचा जो पहिला टप्पा आहे जो जवळजवळ 1 कोटी पॅसेंजर्सला हँडल करू शकेल तो डिसेंबर 2019 मध्ये कार्यान्वित करण्याचा या ठिकाणी ठरलेला आहे. आणि त्यासोबत या टेंडरचा एक पार्ट असा आहे की धावपट्टी वगैरे लवकर तयार करून कमी पॅसेंजर हँडल करण्याची व्यवस्था करून त्याच्या आधी ते सुरू करू शकतात. कारण 1 कोटी काही एका दिवशी येणार नाही आहेत, ते ग्रॅज्युअलीच राईज होणार आहेत. त्यामुळे त्यांनी जर त्या ठिकाणी म्हणजे त्यांना अशी आपण हे दिलेली आहे की ॲप्रॉन धावपट्टी तर पूर्ण करावी लागेल, पण पॅसेंजर हँडलिंगची व्यवस्था असेल, टर्मिनल बिल्डिंग्स असतील, या ते फेज आउट करू शकतात आणि 2019च्या पूर्वी त्यांना सुरू करायचं असेल तर ते सुरू करू शकतात. अशी त्याच्यामध्ये व्यवस्था जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे. त्यासोबत एक मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर जलवाहतूक सुरू करण्याच्या संदर्भातला एक निर्णय आपण या ठिकाणी घेतला होता, ज्यामध्ये भाऊचा धक्का मांडवा नेरूळ दरम्यान प्रवासी जलवाहतूक प्रकल्प मुंबई पोर्ट ट्रस्ट, मेरीटाईम बोर्ड आणि सिडको यांच्याद्वारे राबवण्यात येतोय. भाऊचा धक्का मांडवा दरम्यान जलवाहतुकीकरता ब्रेक वॉटर सुविधा व रोरो प्रवासी सुविधा उभारणीस शासनाने मान्यता दिली आहे आणि 135 कोटी याची किंमत आहे. मार्वे, मनोरी, बोरीवली, गोरई, भाईंदर, वसई, रेवस, करंजा आणि मारवळपाडा टेंबी नाका दरम्यान जलवाहतुकीचा आता सुसाध्यता अहवाल देखील या ठिकाणी तयार करण्यात येतो आहे. भाऊचा धक्का ते मांडवा ही निविदा उघडायची तारीख आता 20 एप्रिल 2016 म्हणजे आता याच महिन्यामध्ये आहे आणि कामाचा जो कालावधी आहे तो 24 महिन्याचा आहे. म्हणजे साधारणपणे मे महिन्यामध्ये आपण त्याचे वर्क ऑर्डर देऊ आणि त्यानंतर 24 महिन्यामध्ये हे ब्रेक वॉटर वगैरे सगळं काम करून आपण ही जी जलवाहतूक आहे ही त्या ठिकाणी सुरू करू शकू. इतर जे जलवाहतुकीचे प्रकल्प आहेत त्यामध्ये स्टूप कन्सल्टंट याची आपण नियुक्ती केलेली आहे. त्याचा प्रकल्प अहवाल जो आहे तो 21 मे 2016 म्हणजे आता पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि तो प्राप्त झाल्याबरोबर आपण निविदेची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. त्यामुळे मुंबई जलवाहतुकीचा पहिला टप्पा हा 2 वर्षात आपण सुरू करू शकू अशा प्रकारची सगळी व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. आणि त्याच्यासोबत हा जो काही दुसरा टप्पा आहे हाही 3 वर्षात आपण सुरू करू शकू. आणि रोरो सारखी सर्व्हिस याच्यामध्ये घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात डिस्टन्सेस कमी होतील. कारण त्या रोरो सर्व्हिसमध्ये आपल्याला माहिती आहे की मोठ्या जहाजामध्ये आपल्या गाड्या देखील त्या रोरो सर्व्हिसने येतात आणि त्यामुळे आज लोकांना जे फिरून यावं लागतं ते त्यांना डायरेक्ट त्या रोरो सर्व्हिसच्या माध्यमातून येता येईल आणि म्हणून त्याही संदर्भातली कारवाई ही या ठिकाणी झाली आहे. याच्यामध्ये आपण काय केलं आहे की पोर्ट ट्रस्ट, मेरीटाईम बोर्ड आणि सिडको अशी एकत्रित केलेली आहे. या तिघांना काय झालं की पूर्वी आपण MSRDCला देखील म्हटलं होतं, पण नंतर आपण असा निर्णय केला हे सरकार आल्यानंतर की ज्याची जी कोर ॲक्टिव्हिटी आहे त्याला ती करू दिली पाहिजे. तर मग ही कोर ॲक्टिव्हिटी ही मेरीटाईम बोर्डाची असल्यामुळे मेरीटाईम बोर्डाने ते करावं असा निर्णय आपण केला आणि त्यामुळे आता ह्या तिघांना एकत्रित आणून एक स्पेशल पर्पज व्हेकल आपण तयार केला आहे आणि त्या माध्यमातून
हे काम आपण या ठिकाणी करतोय. बाकी आता मेट्रो बिट्रोच्या संदर्भात पुन्हा मी काही सांगत नाही, बऱ्याचपैकी मी त्याच्या संदर्भात बोललो आहे. नाही, त्याही संदर्भात मी मागच्या वेळेस सांगितलं. त्याच्या पूर्ण मी प्रत्येक पंपिंग स्टेशनची परिस्थिती काय आहे, ज्याला परवानगी मिळाली नाही ते कधी मिळणार आहे, या संदर्भातली सगळी माहिती दिली. आता पुन्हा माझ्याजवळ ती माहिती नाही आहे आणि कालिदासजी तुम्ही म्हटलं तर मी नंतर तुम्हाला ती माहिती पुरवतो. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की कोकणाच्या संदर्भात एक अतिशय सकारात्मक अशा प्रकारची चर्चा या सभागृहामध्ये मुंबई एंट्री पॉईंट टोलच्या संदर्भातला अहवाल हा सरकारला प्राप्त झालेला आहे. त्याच्या शिफारसीची छाननी हे अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम श्री सुमित मलिक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होते आहे. त्या संदर्भातले या सभागृहाला अवगत केलं जाईल. आणि म्हणून कोकणाच्या संदर्भात ज्या काही बाबी या ठिकाणी मांडण्यात आल्या होत्या त्याला समर्थपणे उत्तर देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. कोकणाला न्याय मिळावा याकरता बरेच धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की यापुढे देखील, कारण कोकणाचं दुःख हे महाराष्ट्रातल्या मागास भागांसारखंच आहे आणि त्यामुळे निश्चितपणे कोकणाच्या विकासाच्या दृष्टीनं राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. एवढंच या निमित्ताने मी सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. भास्कर भाषण करणार का प्रश्न